नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता आपल्या पुढल्या प्रकरणाला सुरुवात करूया. काय आहे? केस स्टडीज. ठीक आहे. मग आपल्या इथिक्सच्या पेपरमध्ये जो की 250 गुणांचा आहे, त्यामध्ये 13 हे थेअरीचे प्रश्न राहणार आहेत प्रत्येकी 10 गुणांना. ठीक आहे. आणि त्यानंतर 6 केस स्टडीज राहणार आहेत प्रत्येकी 20 गुणांना. कधी 25 मार्कांना एखादी केस असू शकते. ठीक आहे. त्या स्वरूपात म्हणजे हे थेअरीचे 130 गुण आणि केस स्टडीचे 120 गुण या स्वरूपाचा पेपर राहील. मग आपला पेपरचा जो काही वेळ आहे तो किती आहे? 3 तास. तो सुद्धा आपल्याला त्या स्वरूपात विभागता आला पाहिजे. मग ह्या 13 प्रश्नांना आपण प्रत्येकी 7 मिनिट देतो. ठीक आहे. म्हणजेच हे पुन्हा किती होतात? 91 मिनिट्स. आणि त्यानंतर राहिलेले जे काही 90 मिनिट आहेत, 89 मिनिट, ते त्यामध्ये आपल्याला केस स्टडी सोडवावे लागतात. म्हणजेच आपल्याला एका केसला किती मिनिट उरत आहेत? तर 15 मिनिट. ठीक आहे. हे 90 मिनिट. मग 15 मिनिटामध्ये तुम्हाला एक केस स्टडी लिहायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 मिनिट ही केवळ केस वाचण्यासाठी लागणार आहेत. ठीक आहे. काही वेळेस केस स्टडी ही खूप मोठी येत असते. ही पूर्ण 2 पानांची केस असते. मग ती वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यातल्या नैतिक दुविधा ओळखण्यासाठी, भागधारक ओळखण्यासाठी तुम्हाला 2 मिनिट लागत असतात. कधी त्यापेक्षा जास्तही लागू शकतात. मग अशा वेळेस तुम्हाला किती 15 मिनिटातले 2 मिनिटं गेले म्हणजे फक्त राहिले तुमच्याकडे 13 मिनिट. आणि या 13 मिनिटात तुम्हाला 4 पानं पूर्ण भरायची असतात. ठीक आहे. युपीएससी तुम्हाला 4 पानं देते. हे 2024ला 25ला 4 पाने दिलेली. त्याच्या अगोदर युपीएससी इव्हन 5 पानं सुद्धा दिलेली आहेत. 5 फुल पेजेस तुम्हाला एका केसचं उत्तर लिहिण्यासाठी. म्हणजे तुम्हाला 13 मिनिटामध्ये 5 पानं भरायची आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग काम आहे, आव्हानात्मक काम आहे. इथं तुमचं जे काही उत्तर लेखनाचा सराव आहे तो खूप जास्त महत्वाचा असणार आहे. यावरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हा पेपर आणि हा आपल्याला वेळ विभागता येतो. क्लिअर आहे? मग याच्यासाठी तुम्ही अभ्यास कसा कराल? काय कराल? तर अगोदरही मी तुम्हाला सांगितलं हे जे काही थेअरीचे प्रश्न आहेत, याच्यासाठी सुद्धा ज्या मेन थीम्स आहेत त्या ओळखण्यासाठी तुम्हाला पीवायक्यूज बघणं जसं गरजेचं आहे, तसंच केस स्टडीमध्ये सुद्धा की आतापर्यंत म्हणजे युपीएससीचे 2013 पासूनचे जर आपण प्रश्न घेतले तर 2025 पर्यंतचे जवळपास 13 वर्ष. 13 वर्षाचे प्रत्येकी 6 प्रश्न म्हणजे झाले किती? 78 केसेस आपल्याकडे आहेत. ठीक आहे. 78 केस स्टडीज आपल्याकडे आहेत. मग या पीवायक्यूज मधून आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे की या 78 केस स्टडीज मधून तुम्हाला इथिकल डिलेमाज म्हणजे नैतिक दुविधा त्या केसमध्ये काय आहे ती ओळखायची आहे. नैतिक दुविधा म्हणजे काय? की कोणत्या 2 मूल्यांमध्ये संघर्ष आहे. तो तुम्हाला ओळखायचा आहे पीवायक्यूज मधून. आणि त्यानंतर तो जो संघर्ष आहे तो हाताळायचा कसा याविषयीची बेसिक आयडिया तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या दृष्टीने तुम्ही तयारी कराल. या ज्या प्रिव्हियस इयरच्या ज्या काही केस स्टडीज आहेत त्या तुम्ही बघायच्या. त्यामधला नैतिक दुविधा, नैतिक संघर्ष काय आहे तो बघणं आणि त्यानंतर तो नैतिक संघर्ष हाताळायचा कसा, त्यातून मार्ग काढायचा कसा याची तयारी करणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर महत्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे या केसेसचे काही प्रकार आहेत की काही केसेस या सार्वजनिक क्षेत्रातील येतात. म्हणजेच काय? या केस स्टडीचे साधारणतः प्रकार पाहायचे झाले तर काही केसेस हे आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे पब्लिक स्फेअर मधल्या पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी असाल, तुम्ही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे तुम्ही एसपी असाल, तुम्ही जिल्ह्याचे एक वरिष्ठ अधिकारी असाल, सिनियर ऑफिसर. ठीक आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक भूमिका दिली जाते सरकारी अधिकाऱ्याची. मग त्याला आपण पब्लिक स्फेअर केस स्टडी असं म्हणतो. सार्वजनिक क्षेत्रातील केस स्टडीज. दुसऱ्या स्वरूपाच्या केस स्टडीज येतात. मग त्याच्यामध्ये जी काही सनदी सेवेची मूल्य वगैरे आहेत ते तपासली जातात. ठीक आहे. तुम्ही ती कशी अपहोल्ड करत आहात. त्यानंतर दुसऱ्या केस स्टडीज राहतात त्या म्हणजे खासगी क्षेत्रातील प्रायव्हेट स्फेअर. ठीक आहे. खासगी क्षेत्रातील म्हणजे एखादी खासगी कंपनी असेल आणि त्या खासगी कंपनीमधील एखादा गैरव्यवहार असेल, त्या बाबी ज्या दिल्या जातात त्याला आपण प्रायव्हेट स्फेअर केस स्टडी असं म्हणतो. ठीक आहे. मग या संबंधीच्या गोष्टी काही कीवर्ड्स असतात ते तुमच्या केस स्टडीमध्ये येणं गरजेचं आहे. जसं व्यवसाय नीतीशास्त्र असेल. ठीक आहे. किंवा लॉंग टर्म गेन, शॉर्ट टर्म पेन अशा काही संज्ञा आहेत ज्या तुमच्या केस स्टडीमध्ये दिसल्या पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. त्या आपण पुढल्या लेक्चरला बघणारच आहोत. की हे जे काही सार्वजनिक क्षेत्रातील केस स्टडी आली तर त्यामध्ये तुम्ही कोणते कीवर्ड्स वापरणं गरजेचं आहे त्याची मी तुम्हाला एक यादी देईल. तुमच्या मग केसमध्ये तसे 3-4
कीवर्ड्स म्हणा, थेरीज म्हणा, संज्ञा, पारिभाषिक शब्द हे आले पाहिजेत. ठीक आहे. त्या दृष्टीने ह्या केसेस बघणं गरजेचं आहे, त्यांचे प्रकार. आणि त्यानंतर काही ऍक्ट बेस्ड असतात, म्हणजे कायद्यांवर आधारित केसेस. म्हणजे की कामाच्या ठिकाणी कुणाला लैंगिक छळ, मग त्या संबंधीची एखादी केस स्टडी दिली जाईल. मग त्या संदर्भात सुप्रीम कोर्टच्या विशाखा गाईडलाईन्स आहेत, किंवा सुप्रीम कोर्टचा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस ऍट वर्कप्लेस ऍक्ट आहे, सुप्रीम कोर्टचा नव्हे, आपल्या भारत सरकारचा. ठीक आहे, आपल्या संसदेनं पारित केलेला तो कायदा, की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंध करणारा कायदा, मग त्या संदर्भात असेल. किंवा काय म्हणतात की आरटीआय असेल, माहिती अधिकार कायदा, किंवा राईट टू एज्युकेशन संदर्भात एखादी केस दिली जाऊ शकते. किंवा भूसंपादन असेल, या संबंधात एखादा केस येऊ शकते. ठीक आहे. किंवा काय म्हणतात की बालमजुरी म्हणा, किंवा बालविवाह म्हणा, बालविवाहाच्या बाबतीत एखादी केस येऊ शकते. मग याला बेस काय आहे? कायदा. ह्या कायद्याच्या संदर्भात येणाऱ्या केसेस. ठीक आहे. त्यानंतर पुढला एक प्रकार राहतो, तो म्हणजे की अप्लाइड एथिक्सच्या संदर्भात येणाऱ्या केसेस, की जे काही दैनंदिन इश्यूज आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातला एखादा मुद्दा, की युद्ध असेल, मग युद्धाची जी समस्या आहे त्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेले नैतिक मुद्दे कोणते आहेत, त्या संदर्भात काही केसेस येतात. ठीक आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? उपयोजित नीतीशास्त्रातील केसेस, अप्लाइड. ठीक आहे. म्हणजे या वेगवेगळ्या स्वरूपाच्या केस स्टडीज आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे. मग आता आपण केस स्टडी म्हणजे काय हे थोडंसं बघूयात. यामध्ये प्रामुख्याने एक परिस्थिती दिलेली असते, एक सिच्युएशन. त्यामध्ये एक नैतिक दुविधा असते, किंवा नैतिक समस्या असते. ठीक आहे. त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची भूमिका असते काहीतरी. तुमची म्हणा, किंवा रमेश म्हणा, एखादी व्यक्तीचं नाव सांगितलं जाईल आणि तो कंपनीचा सीईओ आहे, किंवा तो जिल्हाधिकारी आहे. ठीक आहे. त्या टाईपमध्ये म्हणजे एका व्यक्तीची एक भूमिका असणार आहे, आणि ती भूमिका असणाऱ्या व्यक्तीचं काही वेळेस त्या केसमध्ये थेट हितसंबंध असतात. तो जो काय महत्वाचा ऍक्टर आहे केसमधला, त्याचे स्वतःचे थेट हितसंबंध असतात, किंवा काही वेळेस तो त्रयस्थ असतो, थर्ड पार्टी. ठीक आहे. त्रयस्थ म्हणजे त्याचे हितसंबंध त्यामध्ये नसतात, असंही आपल्याला पाहायला मिळतं. मग ही नैतिक समस्या आहे, त्यामध्ये ह्या भूमिकाकर्त्याला, ह्या ऍक्टरला निर्णय घ्यायचा असतो. ठीक आहे. पण त्यांना निर्णय कसा घेणं गरजेचं आहे? अॅमिकेबली. म्हणजेच काय, त्यानं सौहार्दपणेरित्या निर्णय घ्यायचा आहे. सौहार्दपूर्णरित्या म्हणजे काय, की सर्वांनाच खुश करणं शक्य आहे का? तर ते नाहीये. का नाहीये? कारण की नैतिक समस्या आहे. मग तुम्ही जो निर्णय घेणार आहात, त्यामुळे कोणाचं तरी हित डावललं जाणार आहे. मात्र ते हित तुम्ही कसं डावलताय? त्यासाठी तुम्ही कोणते युक्तिवाद देताय? किंवा ज्यांचं हित डावलणार आहे, त्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? किंवा जे विपरीत परिणाम तुमच्या निर्णयाचे होणार आहे, ते कमी करण्यासाठी, त्याचं मिटिगेशन करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात? त्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्या दृष्टीने तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. हा निर्णय घेत असताना तुमच्यापुढे अजून मुख्य अडचण असते, ती म्हणजे संसाधनांची कमतरता. ठीक आहे. तुम्ही निर्णय घेत आहात अॅमिकेबली, म्हणजे सौहार्दपूर्णरित्या तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. यामुळे काहींचं हित मात्र डावललं जाणार आहे. सर्वांचंच हित तुम्ही उचलून धरू शकत नाहीत. ठीक आहे. मात्र ज्यांचं हित डावललं जात आहे, त्यांची सुद्धा त्यांना परस्पेड करणं, त्यांची मनवळवणी करणं, मनधरणी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यांच्यासोबत सुद्धा न्याय झाला पाहिजे. ठीक आहे. त्यांचेही हक्क डावलले गेले नाही पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही निर्णय घेत असलेली परिस्थिती. ती परिस्थिती कशी आहे निर्णय घेतानाची? ठीक आहे. म्हणजेच त्यामध्ये तुमची जी भूमिका आहे, तुमचा रोल आहे, तुमचं एक अधिकारपद आहे. या अधिकारपदाची जबाबदारी किंवा कर्तव्य काय आहेत? तुमच्याकडे अधिकार काय आहेत? त्या अंतर्गतच तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. ठीक आहे. तुमचं जो पद आहे, त्या पदाला धरून निर्णय घ्यायचे आहेत. त्या पदाच्या अधिकारांतर्गत येणारे जे काही कर्तव्य आहेत त्यानुसार. म्हणजे तुमच्याकडे एक साधी भूमिका आहे, मात्र तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यासारखं वर्तन नाही करू शकत त्या ठिकाणी. कारण की तेवढे अधिकार तुमच्याकडे नाहीयेत. तुमच्याकडे तेवढे संसाधनं नसणार आहेत. म्हणजेच काय, की या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे संसाधनांची मर्यादा असणार आहे. संसाधनांची मर्यादा
आणि सगळ्यात महत्वाचं संसाधनाची मर्यादा असलेलं संसाधन कोणतं असेल तर ते म्हणजे तुमच्याकडे वेळ हा मर्यादित असणार आहे. ठीक आहे, तुमच्याकडे वेळेची मर्यादा असणार आहे. आणि दुसरी म्हणजे बाकी संसाधनं तर आहेतच, की भौतिक संसाधनं, मनुष्यबळाचे संसाधन, मग यांची मर्यादा जर असणारच आहे तर सगळ्यात महत्वाचं वेळेची मर्यादा. तुम्हाला योग्य वेळेतच योग्य निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही उशिरानं योग्य निर्णय घेत असाल तर तोपर्यंत ती परिस्थिती निघून गेलेली असेल. समजा आपत्तीची परिस्थिती आहे, तुम्ही खूप विचारपूर्वक योग्य असा निर्णय घेत आहात, पण तोपर्यंत कोणी जिवंत तर राहायला पाहिजे. म्हणजेच काय, की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य वेळेतच घ्यायचा आहे. तुम्हाला तात्काळ पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे. अन्यथा तुम्ही जर निर्णय घ्यायला वेळ लावला तर तोपर्यंत त्या निर्णयाची जी प्रासंगिकता किंवा रेलेव्हन्स आहे तो निघून गेलेला असेल. ठीक आहे, त्यामुळे वेळेची मर्यादा आहे, संसाधनांची मर्यादा आहे आणि अशा परिस्थितीत तुमचं जे काही अधिकारपद आहे त्याची सुद्धा मर्यादा असणार आहे. त्याची सुद्धा काही पॉवर असणार आहे. त्या पॉवरच्या अंतर्गतच तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. मग या गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या निर्णय घेत असताना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं सगळ्यांना? त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे तुम्हाला ती जी काही दुविधा आहे तिची सोडवणूक करायची आहे. मग त्यासाठी तुम्हाला अगोदर ती दुविधा ओळखावी लागते, की नेमका संघर्ष काय आहे. ठीक आहे, मग तो संघर्ष ओळखताना तुम्ही काय कराल, की कोणाकोणाचा हितसंबंध इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये, की एका बाजूला या व्यक्तीचा हितसंबंध, या दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचा हितसंबंध, मग त्याच्या हितांमागे असलेली मूल्य काय आहेत ती बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही द्विधा ओळखणं. पुढे उदाहरण जसं बघू आपण त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर होईल. मग ह्या द्विधा तुम्ही त्या भागधारकांच्या हितसंबंधांच्या दृष्टीनं पाहाल, की मूल्य 1 विरुद्ध मूल्य 2 असा आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. ठीक आहे, या पद्धतीनं की पर्यावरण विरुद्ध विकास हे आहे. मग पर्यावरणामुळे कोणाचं हितसंवर्धन होत असेल, विकासामुळे कोणाचं हितसंवर्धन होत असेल, म्हणजे ह्या भागधारकांच्या हितांच्या पाठीमागे जाऊन आपल्याला बघावं लागतं, की त्यामागे व्हॅल्यूज कोणत्या आहेत. मग त्या व्हॅल्यूज मध्ये संघर्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर आहे? मग ह्या व्हॅल्यूच्या संदर्भामध्ये आपल्याला हितसंबंध संघर्ष मांडता आला पाहिजे नैतिक समस्येच्या किंवा नैतिक द्विधांच्या माध्यमातून. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे तुम्ही आता ह्या मूल्यांमध्ये संघर्ष आहे, यातून कोणत्या मूल्याची निवड करणार. तुम्ही जर मूल्य 1 ला उचलून धरलं तर त्यामुळे मूल्य 2 हे डावललं जाणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही जर मूल्य आता नैतिक द्विधा आहे, तुम्हाला एकाची निवड करावीच लागणार आहे. त्याची तुम्ही निवड करणं गरजेचंच आहे. तुम्हाला तो निर्णय घ्यावाच लागतो. मग आता निर्णय घेत असताना तुम्ही हे जे काही मूल्य समजा पहिलं मूल्य जर तुम्ही उचलून धरलं तर तुम्हाला त्यासाठीचा युक्तिवाद करता आला पाहिजे, की तुम्ही मूल्य 2 डावलून मूल्यवनला का निवडत आहात. मूल्यवनच का, याचा युक्तिवाद तुम्हाला करता आला पाहिजे, त्याचं कारण देता आलं पाहिजे आणि त्याच वेळेस मूल्य 2 डावललं गेल्यामुळे जे विपरीत परिणाम होणार आहेत, ठीक आहे, विपरीत परिणाम किंवा जो काही संधी खर्च आपण टाळणार आहोत त्याची भरपाई कशी करायची, ते विपरीत परिणाम कमी कसे करायचे, यासाठी सुद्धा तुम्हाला कारण मीमांसा किंवा उपाययोजना द्याव्या लागतात. क्लिअर आहे? या गोष्टी केस स्टडीमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, या हितसंबंध संघर्ष द्विधा ह्या नैतिक द्विधा त्या मांडणं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कृतीचे तुम्ही एक मूल्य उचलल्यामुळं दुसरं मूल्य डावललं गेलं, त्याचे जे काही विपरीत परिणाम असणार आहेत ते कमी करण्यासाठी तुम्हाला उपाययोजना द्याव्या लागणार आहेत. मग या उपाययोजना पुन्हा अल्प काळामध्ये, दीर्घ काळामध्ये, मध्यम काळामध्ये कशा असतात त्या तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात देणं. अल्प काळासाठी हे करणं गरजेचं आहे, दीर्घ कालावधीमध्ये हे करणं जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, या टाईपमध्ये तुमची कृती कशी असेल या सगळ्या गोष्टी केस स्टडीमध्ये मांडणं गरजेचं असतं. मग ह्या ज्या काही बाबी आहेत यालाच आपण केस स्टडी असं म्हणतो. की काय काय आहे, की यामध्ये परिस्थिती दिली जाणार, त्यामध्ये नैतिक समस्या आहे, तुमची भूमिका असणार आहे, तुमचे थेट हितसंबंध इन्व्हॉल्व असू शकतात, काही वेळेस ते नसतील. त्यानंतर तुम्हाला ती परिस्थिती जी आहे ती व्यवस्थितरित्या सोडवायची. मात्र त्यावेळेस काही जणांचा हितसंबंध डावलला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर परिस्थितीमध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, तुमच्याकडे संसाधनांचा कन्स्ट्रेंट म्हणजे मर्यादा असणार आहे, वेळेची आणि बाकी संसाधनांची. अशा वेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. मग दुविधा ती ओळखणं, ती दुविधा मांडणं, तुम्ही जे मूल्य किंवा जो पर्याय निवडत आहात तो पर्याय का निवडत आहात, जो दुसरा पर्याय निवडत नाहीये, जे दुसरं मूल्य उचलून धरतय, ते मूल्य डावललं गेल्यामुळे जे विपरीत परिणाम होणार आहेत ते कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल, या सगळ्या स्वरूपातून तुम्हाला गोष्टींची मांडणी
करावी लागते. ठीक आहे. मग आता आपण पुढे बघूयात की तुम्ही जे केस स्टडीचं उत्तर लिहिणार आहात त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या तुमच्या उत्तरामध्ये असल्याच पाहिजेत. तुमच्या केस स्टडीच्या उत्तराचं साधारण स्ट्रक्चर. पुढे आपण डिटेलमध्ये बघूयात. फक्त सध्या इथं एवढंच बघा की की केस स्टडीमध्ये काही गोष्टी आहेत की ज्या महत्वाच्या त्या तुमच्या उत्तरामध्ये असल्याच पाहिजेत. ठीक आहे. कोणत्या? तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कोणता निर्णय घेत आहात. हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. ठीक आहे. तुम्ही घेत असलेला निर्णय, तुमचा डिसिजन. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर तुम्ही तोच निर्णय का घेतला? वाय? तोच निर्णय का? याचा युक्तिवाद तुम्हाला करायचा आहे. त्याची कारणं तुम्हाला सांगायची आहेत. क्लिअर. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असते, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय घेतल्यामुळं बाकीचे पर्याय डावलले गेलेत, बाकीचे मूल्य डावलले गेलेत आणि त्यामुळे जे काही विपरीत परिणाम होणार आहेत त्यांचं नुकसान किंवा ती हानी जी आहे ती कमी करण्यासाठी, विपरीत परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल? तुमची उपाययोजना काय आहे? तुमचं मिटिगेशन काय आहे ती गोष्ट तुम्ही सांगाल आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट करायची आहे तुमच्या केस स्टडीमध्ये ती म्हणजे कन्क्लुजन हे मस्ट आहे. तुम्ही जर उत्तराचा समारोप त्या केस स्टडीचा समारोप करत नसाल तर तुमचा 1 मार्क कट होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जो काही एक्स्ट्राचा अर्धा 1 मार्क महत्वाचा आहे त्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे की उत्तराला कन्क्लूड करणं, उत्तराचं कन्क्लुजन लिहिणं हे मस्ट आहे. ते तुम्ही लिहाल. या कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही सांगाल की ही जी काही तुमची कृती राहिलेली आहे या कृतीमधून तुम्ही कोणत्या मूल्यांचं संवर्धन करत आहात का किंवा कोणत्या मूल्यांना अपहोल्ड करत आहात, उचलून धरत आहात. ठीक आहे. या बाबी तुम्हाला तुमच्या उत्तराच्या समारोपामध्ये सांगता आल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही सांगितल्या पाहिजेत. क्लिअर आहे. उत्तरामध्ये ह्या गोष्टी तुमच्या असल्याच पाहिजेत. त्यानंतर केस स्टडी सोडवत असताना तुम्ही जो निर्णय घेतात तो निर्णय तुम्ही कसा घेतला पाहिजे, निर्णय घेण्याची प्रोसेस कशी असली पाहिजे याबाबत आपण थोडक्यात बघूयात की तुमचं डिसिजन मेकिंग फ्रेमवर्क कसं असावं. केस स्टडीची उत्तरं लिहित असताना निर्णय निर्धारण आराखडा म्हणा. ठीक आहे. तो कसा असला पाहिजे म्हणजे एक जनरल बघूयात आणि एक सनदी सेवेच्या संदर्भात थोडं दोन्हीचं थोडं त्याच्यामध्ये थोडासा फरक करूयात आपण. ठीक आहे. की जनरल जर बघायचं झालं तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घेतला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही त्या केसमधील जी परिस्थिती तुम्हाला दिली आहे त्या परिस्थितीमध्ये फॅक्ट्स काय आहेत त्या बघितल्या पाहिजेत, त्या अंडरलाईन केल्या पाहिजेत. म्हणजे त्या केसमधील तथ्य, वस्तुस्थिती तुम्ही नीट बघणं, माहीत करून घेणं. म्हणजेच तथ्य म्हणतोय मी इथं की तुम्ही तुमची व्यक्तिगत मते, तुमचा व्यक्तिगत पक्षपात, तुमचे व्यक्तिगत पूर्वग्रह त्यात मिसळता कामा नये. स्वतःच काही मनाचा अंदाज लावायचा नाहीये. जे केसमध्ये दिलेलं आहे तेवढंच बघणं. ठीक आहे. ती तथ्य आणि वस्तुस्थिती त्या गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला त्या केसमधले भागधारक ओळखणं गरजेचं आहे. त्या केसमधले स्टेक होल्डर्स त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर्स म्हणजे काय की कोणाकोणाचे स्टेक्स त्या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, समाविष्ट आहेत. स्टेक्स म्हणजे हित, कोणाकोणाचं हित त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. यामध्ये काही काही जण असतील की ज्यांचं डायरेक्टली म्हणजे थेटपणे हित इन्व्हॉल्ड असेल, काहींचं थोडं इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे त्यांचं हित हे इन्व्हॉल्ड त्यामध्ये असेल. ठीक आहे. मग हे दोन्ही की इम्प्लिसिट स्टेक होल्डर्स कोण आहेत आणि एक्सप्लिसिट स्टेक होल्डर्स कोण आहेत त्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही भागधारक आहेत त्या भागधारकांचा हितसंबंध काय आहे हेही ओळखणं. भागधारकांचे हितसंबंध ओळखणे.
आणि हे हितसंबंध ओळखल्यानंतर काही भागधारक असे असतील की ज्यांचं सामायिक हित आहे, काही भागधारक असे असतील की त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहे, म्हणजे एकमेकांच्या विरोधात जाणारं हित आहे, की एकाचं हित साधलं जाणार असेल तर त्यामुळे दुसऱ्याचं हित हे डावललं जाणार आहे. म्हणजेच काय की समज त्या केसमध्ये 4 व्यक्ती आहेत, अ, ब, क आणि ड. असं असू शकतं की अ आणि ब चं हित जे आहे ते सामायिक स्वरूपाचं असू शकतं, कॉमन स्वरूपाचं, की अ चं हित साधलं जाणार असेल तर त्यामुळे ब चं सुद्धा हित साधलं जाईल त्या स्वरूपाचं. आणि काही वेळेस असं असू शकतं की ह्या अ आणि ब म्हणजे ह्यांचा एक गट आणि क आणि ड यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट असतील, संघर्षवत हितसंबंध. संघर्षवत म्हणजे की जर अ आणि ब चं हित साध्य होणार असेल तर क आणि ड च्या हिताकडे दुर्लक्ष होणार आहे. त्या स्वरूपाच्या गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. कोणाचं हित उचलून धरल्यामुळे कोणाचं हित डावललं जात आहे किंवा कोणाच्या हितांमध्ये सामायिकता आपल्याला पाहायला मिळत आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्लिअर? म्हणजे हे जे काही तुम्ही आता भागधारकांचे हितसंबंध ओळखले, त्यानंतर तुम्हाला जो काही संघर्ष आहे त्या केसमध्ये, हितसंबंधांचा संघर्ष म्हणा किंवा जी नैतिक दुविधा आहे ती तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे? त्यातून पुढली महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे मग तो जो काही संघर्ष आहे तो ओळखणं. म्हणजेच नैतिक दुविधा ओळखणं. ठीक आहे, नैतिक दुविधा तुम्हाला ओळखायची आहे. मग याच्यामध्ये पुन्हा तेच की मूल्य 1 विरुद्ध मूल्य 2 यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय, पण त्या स्वरूपामध्ये तुम्ही ते लिहू शकता. हितसंबंध म्हणजे या व्यक्तीचा हितसंबंध विरुद्ध त्या व्यक्तीचा हितसंबंध असं लिहायचं नाहीये. ठीक आहे, त्या व्यक्तींच्या हितसंबंधाच्या मागे जे मूल्य आहे दडलेलं, ते मूल्याच्या स्वरूपात नैतिक दुविधा, नैतिक समस्या मांडायच्या असतात. ठीक आहे, की एका बाजूला वस्तुनिष्ठता आहे तर दुसऱ्या बाजूला करुणा आहे. मग आपण जे पीडीएसचं उदाहरण बघितलेलं, त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की नियमांचं पालन करायचं झालं तर वस्तुनिष्ठता आहे आणि त्या वृद्ध महिला की जी गरजू आहे, तिला खरंच त्या योजनेची खूप गरज आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर करुणा दाखवली समाजातील कमजोर समूहांप्रती तर करुणेचं मूल्य महत्वाचं आहे. मग करुणा की वस्तुनिष्ठता, या दोन व्यक्तींचा हितसंबंध वेगवेगळा आहे, त्यानुसार आपण ही मूल्य पुढे आणली. मग ह्या दोन मूल्यांमध्ये संघर्ष असल्याचं आपण सांगू शकतो त्या टाईपमध्ये. ठीक आहे, ही नैतिक दुविधा तुम्हाला मांडायची आहे. त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला संभाव्य पर्याय काय आहेत ते ओळखता आले पाहिजेत, की तुमच्या पुढे असलेले पॉसिबल ऑप्शन्स काय आहेत. संभाव्य पर्याय, हे पर्याय ओळखून त्या पर्यायांचे गुण आणि दोष काय आहेत ते सुद्धा तुम्ही त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, की तुम्ही पहिला पर्याय निवडल्यामुळं कोणतं त्याचं गुण असणार आहे, दुसरा पर्याय निवडला तर त्याचा दोष काय असणार आहे, या गोष्टी मांडणं. क्लिअर आहे? म्हणजेच काय की ही जी काही मूल्य आपण वरती पाहणार आहोत नैतिक दुविधेमध्ये, की व्हॅल्यू 1 वर्सेस व्हॅल्यू 2, मग तुमचे पर्याय सुद्धा याच दृष्टीने असले पाहिजेत, की पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही पहिलं मूल्य उचलून धरणारी कृती कराल, दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही दुसरं मूल्य उचलून धरणारी कृती कराल. बरोबर? म्हणजेच त्याचे मग गुण दोष सुद्धा तुम्ही त्या स्वरूपात लिहू शकतात, की पहिल्या मूल्याला उचलून धरल्यामुळं त्याचा गुण काय आहे, की काय म्हणूयात, की तो करुणा हे पहिलं मूल्य आहे. मग करुणा ह्या मूल्याचं तुम्ही उचलून धरत आहात. ठीक आहे, त्यामुळं ज्या व्यक्तींचा फायदा होणार आहे त्या गोष्टी आपण गुणामध्ये लिहू शकतो. मात्र दोष काय होणार आहे, दुसरं मूल्य डावललं जाणार आहे, वस्तुनिष्ठता हे मूल्य डावललं जाणार आहे. मग या गोष्टी आपण त्याच्या दोषामध्ये लिहू शकतो. त्याच गोष्टी फक्त फिरवा-फिरवी करायची आहे. ठीक आहे, म्हणजे एथिक्स किंवा हे केस स्टडी हे फक्त तुमच्या शब्दांचा खेळ आहे. तुम्हाला तो शब्दांचा खेळ खेळता आला पाहिजे. त्यामुळं इथिक्स इज ऑल अबाउट युअर आन्सर रायटिंग. त्यामुळे पहिल्यापासून सांगतो की उत्तर लिहित चला. ठीक आहे, या गोष्टी यामध्ये महत्वाच्या असणार आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? तुम्ही या गोष्टी केल्या की संभाव्य पर्याय मांडले, त्या एकेका पर्यायाचे गुण दोष मांडले, त्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे की तुमची कृती योजना, तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. हे पर्याय तुम्ही मांडले, तुम्ही जी कृती करणार आहात तो वाला पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय तुम्ही का निवडत आहात त्याची कारण मीमांसा, त्याचा युक्तिवाद तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा निर्णय घेतला, मग त्या निर्णय जो पर्याय निवडला आहे त्या निर्णयाचं
स्पष्टीकरण तुम्हाला देता आलं पाहिजे, त्यासाठीचा युक्तिवाद तुम्हाला करता आला पाहिजे की तुम्ही हाच पर्याय का निवडत आहात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट आहे की हा पर्याय निवडल्यामुळं की ह्यामध्ये समजा 3 पर्याय असतील, यातला तुम्ही तिसरा पर्याय निवडला, हे पहिले 2 पर्याय न निवडल्यामुळं जे नुकसान होत आहे, ते नुकसान, ती हानी कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपाययोजना सांगायच्या आहेत. ठीक आहे, या स्वरूपानं तुमचं उत्तर असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही निर्णय घेत असताना करायच्या आहेत. क्लिअर आहे. आणि त्यानंतर शेवटाला तुम्ही मग उत्तराचा समारोप कराल की कन्क्लुजन कराल आणि त्यामध्ये पुन्हा तुम्ही कोणत्या गोष्टी उचलून धरत आहात या गोष्टी मांडाल. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यामध्ये तुम्ही निर्णय घेत असताना कसा निर्णय घ्यायचा आहे की सगळ्यात अगोदर काय करणार आहात तुम्ही की त्या केसमधली तथ्य आणि वस्तुस्थिती काय आहे ते पाहणं, स्वतःची व्यक्तिगत मतं, बायसनेस, पूर्वग्रह, भावना यात मिसळायच्या नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही भागधारक ओळखायचे आहेत की या केसमध्ये कोण कोण स्टेक होल्डर्स आहेत ते व्यवस्थितरित्या ओळखून घेणं. त्यामध्ये पुन्हा प्रत्यक्ष भागधारक कोण आहेत, अप्रत्यक्ष भागधारक कोण आहेत ते ओळखणं. त्यानंतर भागधारकांचे हितसंबंध ओळखणं. ठीक आहे, त्यानंतर मग त्याच्यामध्ये भागधारकांचे जे हितसंबंध आहेत, मग कोणाच्यामध्ये कॉमन इंटरेस्ट आहेत, कोणाच्यामध्ये कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जो संघर्ष आहे त्या केसमधला तो ओळखता आला पाहिजे की जो हितसंबंधांमध्ये संघर्ष असणार आहे त्याच्या मागची नैतिक द्विधा, नैतिक समस्या, नैतिक काय म्हणूयात की नैतिक द्विधा काय आहे ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. त्यानंतर तुमच्या पुढे असलेले संभाव्य पर्याय या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी काय आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ते तुम्ही मांडले पाहिजे, त्यांचे गुण आणि दोष. त्यानंतर तुम्ही योग्य तो पर्याय निवडाल. मग जो पर्याय निवडणार आहात कृती करण्यासाठी तोच तुम्ही का निवडत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. इतर पर्याय न निवडल्यामुळे जे चांगल्या गोष्टी होणार होत्या त्या होत नाहीयेत आणि म्हणून ती काय हानी होतीये ती कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल या गोष्टी तुम्हाला मांडायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कन्क्लुजन लिहा. ठीक आहे, जनरल केस स्टडीचं म्हणजे जनरल केस स्टडी मधलं इथिकल डिलेमा सोडवण्यासाठी या टप्प्यानं जावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर आपण सनदी सेवेच्या संदर्भात बघूयात की सनदी सेवेच्या संदर्भात तुम्ही निर्णय कसा घेतला पाहिजे या केस स्टडीच्या बाबतीत. एक पब्लिक सर्वंट म्हणून की सुरुवातीला तुम्ही काय कराल, तुमची जी कृती आहे म्हणजे भागधारक वगैरे ओळखणं, नैतिकता ओळखणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण निर्णय घेत असताना तुम्ही जो निर्णय घेत आहात, ठीक आहे, तुम्ही जो निर्णय घेत आहात तो कायद्याचं पूर्ण पालन करणारा असावा. कायद्याचे पूर्ण पालन करणारा. ठीक आहे, मग हा कायदा हा संसदेनं केलेला असेल म्हणजे कायदेमंडळानं केलेला असेल किंवा सरकारचा कार्यकारी आदेश असेल किंवा सरकारनं केलेले नियमन असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे काही गाईडलाईन्स असतील, यानुसार तुम्ही घेतलेली कृती किंवा निर्णय हा असायला हवा. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणजे तुमची कृती, तुमचा निर्णय हे कायद्याचं पालन करणारा असला पाहिजे. आणि समजा की आपण असं पाहतो काही बाबतीत की सर्वच बाबतीमध्ये कायदे असतातच असे नाही. पण ज्या बाबतीत कायदा नाहीये अशा बाबतीत जर तुम्हाला निर्णय घ्यावा लागला तर त्यावेळेस तुमची कृती कशी असेल. ठीक आहे, की जेव्हा तुम्ही करत असलेल्या कृतीबाबत कायदा हा नाहीये किंवा कायदा हा मूक आहे किंवा शांत आहे, सायलेंट आहे, मग अशा वेळेस तुमची कृती कशी असली पाहिजे. तर अशा वेळेस तुम्ही तुमची कृती करत असताना, निर्णय घेत असताना सगळ्यात महत्वाचं महत्व दिलं पाहिजे. ते म्हणजे कोणत्या बाबीला, तर संविधानाला. की संविधानातील मूल्य, आदर्श जे आहेत त्यानुसार तुमची कृती असली पाहिजे. संविधानातील मूल्य, मग संविधानातील मूल्य आपल्याला कुठं पाहायला मिळतात की आपली जी संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्यामध्ये सांगितलेल्या बाबी असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत हक्क असतील किंवा राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत त्यामधील बाबी, यानुसार तुमची कृती असली पाहिजे त्यांच्याशी सुसंगत. ठीक आहे, त्यानंतर दुसरं समजा अशी कृती आहे की त्यातही त्या संबंधीच्या काही गोष्टी मेन्शन नाहीयेत, अशा वेळेस तुम्ही काय कराल. हम्म, तर तुम्हाला मग जो निर्णय घ्यायचा आहे तो तुमच्या सदसद विवेकानं घ्यायचा आहे. दुसरा तुमचा स्रोत निर्णय घेण्याचा असेल तो म्हणजे तुमचा कन्सायन्स. हा इथं सदसद विवेक म्हणजे तुमचं अंतर्ज्ञान नव्हे. ठीक आहे, म्हणजे
तुम्हाला जे योग्य वाटतं आहे त्यानुसार कृती करणं. ठीक आहे, सदस्य विवेक तुमच्या मनानुसार, तुमच्या विवेकानुसार. मात्र तुमच्या विवेकाचं पालन करत असताना देखील तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे या स्वरूपाचा निर्णय घेत असताना. कारण हा जो निर्णय असणार आहे सनदी सेवेच्या संदर्भात, तो तुमच्या निर्णयाचे व्यापक परिणाम लोकांवरती होणार आहेत. अशा वेळेस तुम्ही सदस्य विवेकाने जरी निर्णय घेत असला तरी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, की सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत, ठीक आहे, सनदी सेवेची पायाभूत मूल्य आपण जी पाहिली त्यानुसार तुमचा निर्णय असला पाहिजे. काय मूल्य होती, की वस्तुनिष्ठता असेल, पारदर्शकता, उत्तरदायित्व असेल किंवा करुणा असेल, सत्यनिष्ठा असेल, प्रामाणिकपणा किंवा लोकसेवेप्रती समर्पण असेल, निष्पक्षता, निपक्षपातीपणा, म्हणजे या मूल्यांना धरूनच तुमची कृती किंवा निर्णय असला पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो आपण, की कोड ऑफ एथिक्स. कोड ऑफ एथिक्स म्हणजे नीतितत्व संहिता. यामध्ये कसं असतं, की त्या संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मूल्य काय आहेत, आदर्श काय आहेत, की जेणेकरून त्यांनी त्यांचं वर्तन त्या स्वरूपात ठेवलं पाहिजे. मग याला आपण कोड ऑफ एथिक्स असं म्हणू शकतो सनदी सेवेच्या संदर्भात. त्यानुसार त्यांची कृती असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की काही वेळेस त्या अधिकाऱ्यांचं किंवा त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंबंधी काही आचारसंहिता असू शकते, कोड ऑफ एथिक्स, की सनदी सेवकांनी या स्वरूपात वर्तन करणं अपेक्षित आहे. मग त्यांनी त्या स्वरूपात वर्तन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण काय म्हणू शकतो, की कोड ऑफ एथिक्स नुसार सुद्धा म्हणजे कोड ऑफ एथिक्स सोबतच कोड ऑफ कंडक्ट नुसार त्यांचं वर्तन असलं पाहिजे. ठीक आहे. मात्र काही वेळेस ह्या ज्या काही कोड ऑफ एथिक्स म्हणजे सनदी सेवेची जी मूल्य आहेत तीही जर त्या कृती किंवा त्या वर्तनाबाबत जर सायलेंट असतील, मूक असतील, म्हणजे त्यासंबंधी त्याच्यामध्ये म्हणजे त्या सनदी सेवकाला ज्या परिस्थितीत निर्णय घ्यावा लागत आहे ज्या प्रकारचा, त्या प्रकाराबाबत सनदी सेवेची मूल्यही नाहीयेत. मग अशा वेळेस त्यानं निर्णय कसा घ्यायचा? सांगा. तर अशा वेळेस त्याला जे योग्य वाटते, की या परिस्थितीमध्ये काय करणे योग्य आहे, हे त्या सनदी सेवकाला जे वाटते त्यानुसार तो निर्णय घेऊ शकतो. मात्र तो निर्णय घेत असताना सुद्धा त्यानं एक एथिकल फ्रेमवर्क वापरलं पाहिजे. ठीक आहे. काय करणे योग्य आहे हे जे त्याला वाटते त्यानुसार निर्णय घ्या. मात्र त्यासाठी एखादा नैतिक आराखडाचा आधार घेतला जायला हवा. नैतिक आराखडा. मग तो कोणता असू शकतो? समजा गांधीजींचं काय म्हणूयात, की साधन सुचितेचं तत्व असेल, की गांधीजी काय म्हणतात, एखादी कृती करत असताना त्या कृतीसाठीची साधनं सुद्धा महत्वाची आहेत. मग तुम्ही त्याचा आधार घेणं गरजेचं आहे. किंवा काय म्हणतात, की इमॅन्युअल कांटचं कर्तव्यवादाचं तत्व असेल, की तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडली पाहिजेत. मग त्या कर्तव्याचे परिणाम काहीही असले तरी त्याच्याशी तुम्ही अटॅचमेंट नाही ठेवले पाहिजे. जसं की भगवद्गीता म्हणते निष्काम कर्मयोग. मग या किंवा उपयुक्ततावाद असेल, की अधिकतम लोकांचं अधिकतम हित साध्य होत आहे. आता त्याच वेळेस तुम्ही सुखाची गुणवत्ता देखील लक्षात घेत आहात. जो काही सुधारित उपयुक्ततावाद मांडला जेएस मिलनं. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी कंबाईन करून तुम्ही एखादा निर्णय घेत आहात आणि त्यानुसार तुम्ही त्या त्या तत्वज्ञानाचा आधार देत आहात. ठीक आहे. मग हे करणं, की तुम्ही एखादी कृती करत आहात, मात्र त्यासाठी एखाद्या इथिकल फ्रेमवर्कचा आधार घेणं आणि तो मग तुमचा जो काही इथिकल फ्रेमवर्क तुम्ही आधार घेतलेला आहे, तो त्या तुमच्या निर्णयाच्या सपोर्टमध्ये देणं. की सबस्टॅन्शिएट गोष्टी करणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. UPSC मध्ये मुख्य परीक्षेमध्ये, की तुम्ही जी काही करत आहात त्याला युक्तिवाद करता आला पाहिजे, त्याला आधार देता आला पाहिजे. तुमच्या मोगम गप्पा नसल्या पाहिजेत. ठीक आहे. तुम्ही ठोस गोष्टी बोलल्या पाहिजेत, ठोस गोष्टी लिहिल्या पाहिजेत. या दृष्टीने तुम्ही या स्वरूपानं या स्वरूपात निर्णय घेणं गरजेचं असतं. क्लिअर आहे? ठीक आहे. सनदी सेवेच्या संदर्भात निर्णय कसा घ्यायचा आहे? तुमचा निर्णय कायद्याचं पूर्ण पालन करणार असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, कायदा जर त्या बाबतीत नसेल तर तुम्ही संविधानाच्या मूल्यांना समोर ठेवून निर्णय घेतला पाहिजे. संविधानाचं मूल्यही त्याबाबत नसेल तर तुम्ही तुमच्या कन्सायन्सनुसार निर्णय घेणं आहे. कन्सायन्स म्हणजे तुमचं इंट्युशन नव्हे. ठीक आहे. कन्सायन्सनुसार निर्णय घेत असताना तुम्ही सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत त्यानुसार निर्णय घ्याल, म्हणजे कोड ऑफ एथिक्सनुसार. त्यानंतर तेही नसेल तर काय करणे योग्य आहे हे जे तुम्हाला वाटते त्यानुसार. मात्र त्यासाठी एथिकल फ्रेमवर्कचा तुम्ही आधार घ्याल आणि त्याला तुम्ही तुमच्या काय म्हणूयात तुमच्या कृतीच्या समर्थनात त्याचा युक्तिवाद द्याल. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे? हं, ठीक आहे. मग म्हणजे अजून थोडं काही बोलायचं झालं आपल्या केस स्टडीच्या उत्तरांविषयी, तुम्ही ती कशी लिहिणं गरजेचं आहे, त्याविषयी अजून आपण काही गोष्टी बघूयात, की
तुमची जी काही उत्तरं असणार आहेत म्हणजे ती तुम्ही जीएसच्या दृष्टिकोनातून लिहिणार नाहीत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये सुद्धा जीएसला जसे प्रश्न विचारण्यात येतात त्या म्हणजे बाकी जीएसला इतिहास असेल किंवा सोसायटी असेल किंवा पॉलिटी असेल गव्हर्नन्स या टॉपिकमध्ये किंवा तंत्रज्ञान आपला जीएस3 मधला टॉपिक असेल त्या टॉपिकवरती ज्या स्वरूपाचे प्रश्न येतात ना त्या पेपरमध्ये त्याच स्वरूपाचा तोच समान स्वरूपाचा प्रश्न इथिक्स मध्ये येऊ शकतो. मात्र इथिक्स मध्ये जर तो प्रश्न आला आपल्या जीएस4 मध्ये तर त्याचं उत्तर बदलतं. ठीक आहे. प्रश्न जरी सेम असला तरी तुम्हाला इथिक्स मध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं ही एथिकल पर्स्पेक्टिव्हनं लिहायची आहेत. ठीक आहे. तुम्हाला त्याचा नैतिकतेचा आयाम डायमेन्शन तर देता आला पाहिजे. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याची उत्तरं लिहिली पाहिजेत. ठीक आहे. की आपण जे काही डायमेन्शन ऑफ एथिक्स मध्ये ज्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी तत्वज्ञान आपण अभ्यासली किंवा एकंदरीत थेरी पार्टमध्ये जे काही सगळं आपण अभ्यासलं आहे त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी लागू करत तुम्हाला तुमची उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. इथिकच्या परिप्रेक्षातून तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. मग इथिकच्या परिप्रेक्षातून उत्तर लिहित असताना आपण ज्या काही संज्ञा परिभाषा संकल्पना अभ्यासलेल्या आहेत जे काही वेगवेगळे विचारवंत अभ्यासले. ठीक आहे. मग थॉमस हॉब्स असेल आयन रँड असतील इमॅन्युअल कांट असतील त्यानंतर आपण वेगवेगळी जी नैतिक तत्वज्ञान अभ्यासली ती तत्वज्ञान असतील अरिस्टॉटल सोक्रेटिस प्लेटो हे काय म्हणतात ते आपण बघितलं. मग जॉन रॉल्स असेल न्यायाचा सिद्धांत. ठीक आहे. या सगळ्या दृष्टिकोनांना हे जे काही विचारवंत आहे त्या विचारवंतांच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही ह्या नैतिक मुद्द्यांकडे ह्या समस्यांकडे पाहाल जे इथिक्समध्ये प्रश्न येणार आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत असतील की डिओन्टॉलॉजी काय आहे टेलिओलॉजी काय आहे नैतिक वस्तुनिष्ठतावाद सापेक्षतावाद शून्यवाद या सगळे दृष्टिकोन हे महत्वाचे आहेत. किंवा इमोशनल इंटेलिजन्स बघितलं तर ते डॅनियल गोलमन यांचं मॉडेल काय आहे त्यांनी जे भावनिक बुद्धिमत्तेचे 4 मुख्य स्तंभ सांगितले ते महत्वाचे. त्या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रत्येक टॉपिककडे पाहायचं आहे. ठीक आहे. जे जे जसं जसं लागू होईल त्या त्या स्वरूपात तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंटेशनचं बिल्डअप करायचं आहे. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या इथिकच्या केस स्टडीमध्ये सुद्धा तुमचं कोणतंही उत्तर पूर्णपणे बरोबर किंवा कोणतंही उत्तर पूर्णपणे चूक असं असत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या एक्झामिनरला पेपर चेकरला कन्व्हिन्स करायचं आहे. ठीक आहे. ते कसं होणार आहे तुमच्या उत्तर लेखनामधून तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं त्या एक्झामिनरला कन्व्हिन्स करत आहात की तुम्ही नैतिक आहात तुम्ही योग्य आहात तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टींची. या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुमचं उत्तर हे बहुआयामी म्हणजेच मल्टी डायमेन्शनल असलं पाहिजे. ते मोनोटॉनस एकजिन्सी स्वरूपाचं नको एक आयामी स्वरूपाचं. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर पुढला महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये की तुम्ही जी उत्तर लिहिणार आहात केस स्टडीचा जो रिस्पॉन्ड करणार आहात त्या नैतिकतेवरती तो तुमचा प्रुडंट स्वरूपाचा असावा. प्रुडंट म्हणजे विवेकी स्वरूपाचा. म्हणजे काही तुम्ही काल्पनिक गोष्टी करताय असं नकोय. काल्पनिकता नकोय की तुम्हाला तुमच्याकडे जी संसाधनं आहेत तुमचं जे अधिकारपद आहे त्या अधिकारपदातून तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून तुमच्याकडे जी वेळेची मर्यादा आहे त्यातूनच तुमचा निर्णय पुढे आलेला असला पाहिजे. ठीक आहे. तुमची पदाची भूमिका आहे लहान छोटीशी मात्र तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा जर त्या केसमध्ये करत असाल तर त्याला अर्थ नाहीये. तुमची काही पंतप्रधानपदाची भूमिका नाही. तुम्ही एक सरकारी कार्यालयाचे एक काय म्हणतात की एक कर्मचारी आहात आणि त्या स्वरूपातच तुमच्या अधिकारपद तुम्हाला पाहिजे. तुमच्याकडे असलेली संसाधनं तुम्ही पंतप्रधान राष्ट्रपती असल्यासारख्या गोष्टी बोलायच्या नाहीयेत केसमध्ये. ठीक आहे. मी हे करेल मी ते करेल. तुमचं पद काय ते बघायचंय. त्या पदाची जबाबदारी काय आहे त्या पदाचं कर्तव्य काय आहे तुमच्याकडे असलेली अधिकार काय आहेत पॉवर काय आहे त्यानुसारच तुम्हाला जे काही टेक्निकली वायबल असणारे गोष्टी आहेत त्याच गोष्टी बोलायच्या आहेत की व्यवहार्य स्वरूपात वास्तविक स्वरूपात तुम्ही त्या अंमल करू शकाल. वास्तविकता खूप मोठी आहे महत्वाची आहे. त्या वास्तविकतेपासून दूर जायचं नाहीये. ठीक आहे. उत्तर लिहित असताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आपण जर म्हणजे काय म्हणूयात की इथिकची उत्तरं कशी लिहायची त्याच्यामध्ये इंट्रोमध्ये काय बॉडीमध्ये काय कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं हे जर बघायचं झालं तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की जो काही तुमचा इंट्रो असणार आहे तुमच्या इथिकच्या केस स्टडीची जी प्रस्तावना असणार आहे सुरुवातीला ती तुम्ही कशी लिहाल. एकतर तुम्हाला जी केस दिलेली आहे ज्या केस तुम्ही उत्तर लिहित आहात त्या केसमधला मुख्य नैतिक मुद्दा काय आहे म्हणजे त्या केसचा क्रक्स तुम्हाला पकडता आला पाहिजे. त्यामधला मुख्य नैतिक मुद्दा काय आहे तो तुम्ही मांडावा तुमच्या केसच्या सुरुवातीलाच. किंवा ती केस समजा एखाद्या करंट अफेअरशी काय रिलेटेड असेल तर मग त्या चालू घडामोडीचा
तुम्ही संदर्भ देऊ शकता. ठीक आहे. एक तर तुम्ही त्या केसचा क्रक्स, मग त्यामध्ये जी काही मुख्य नैतिक मुद्दा आहे, मुख्य नैतिक दुविधा आहे, ती तुम्हाला अधोरेखित करता आली पाहिजे, की उपरोक्त प्रकरण अभ्यासामध्ये एक सनदी सेवक म्हणून राकेश पुढे या 2 मूल्यांमध्ये नैतिक दुविधा असल्याचं पाहायला मिळत आहे. किंवा त्याला या नैतिक दुविधेतून योग्य तो मार्ग काढायचा आहे. त्या स्वरूपामध्ये तो मुख्य नैतिक मुद्दा जो आहे, नैतिक समस्या किंवा दुविधा जी आहे, ती तुम्हाला अधोरेखित करता आली पाहिजे. चालू घडामोडींशी तुम्ही लिंक करू शकता. ठीक आहे. किंवा त्या केसचा जो काही एसन्स आहे, सार, तोही तुम्ही मांडू शकता. म्हणजेच क्रक्स किंवा ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आल्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं राहते, की तुम्ही त्या केसमध्ये समाविष्ट असलेले भागधारक कोण आहेत, ते तुम्हाला मांडायचे आहेत. भागधारक. ठीक आहे. दुसरा प्रश्नाचा तुमचा पार्ट असणार आहे भागधारकांचा. मग त्यामध्ये तुम्ही सांगाल, की जे काही भागधारक आहेत 1, 2, 3 या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तुम्हाला पानं भरायची आहेत केस स्टडीमध्ये, की 4 पानं, 5 पानं एमपीएससी किंवा यूपीएससी तुम्हाला देणार आहे. मग अशा वेळेस ते भागधारक तुम्ही जर या नंबरिंगच्या पॉईंटच्या माध्यमातून लिहिले, तर तुमचा जो काही पेस आहे पानाचा, तो व्यापला जाणार आहे. मग तुम्ही भागधारक लिहाल. क्लिअर आहे. मग काही वेळेस तुम्ही भागधारक म्हणजे एका केस स्टडीमध्ये तुम्ही या स्वरूपात लिहाल नंबरिंग देऊन. दुसऱ्या केस स्टडीमध्ये तुम्ही अशी डायग्राम काढाल. यामध्ये लिहाल भागधारक आणि भागधारक. ठीक आहे. या स्वरूपात. किंवा तिसऱ्या केस स्टडीमध्ये तुम्ही भागधारक म्हणून असं लिहाल. ठीक आहे. या स्वरूपात वेगवेगळे प्रयोग तुम्हाला करायचे आहेत केस स्टडीजमध्ये. तुमचा जो काही पानाचा पेस आहे तो तुम्हाला व्यापायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची जी शेवटची केस स्टडी असणार आहे 6वी, त्यासाठी तुमच्याकडे केवळ आणि केवळ 5 मिनिट उरणार आहेत. काहींकडे तेही उरणार नाहीयेत. मग अशा वेळेस 5 मिनिटात तुम्हाला ती केस स्टडी वाचून त्याचं उत्तर लिहायचंय. मग त्यावेळेस तर डायग्राम मध्ये पूर्ण उत्तर लिहायचंय तुम्हाला. आपण पुढे बघूयात, की त्यावेळेस तुम्हाला पूर्ण डायग्राम मध्ये उत्तर कसं लिहायचंय. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या. तुम्ही भागधारक लिहिले. त्यानंतर ठीक आहे, सुरुवातीला आपण काय बघितलं, तुम्ही प्रस्तावना मांडाल, त्यानंतर तुम्ही भागधारक लिहाल. भागधारक झाल्याच्या नंतर तुम्हाला लिहायचे आहे ते म्हणजे नैतिक दुविधा, की उपरोक्त प्रकरण अभ्यासामध्ये कोणत्या नैतिक दुविधा इन्व्हॉल्ड आहेत. काही वेळेस यूपीएससी थेट प्रश्नामध्ये विचारते, काही वेळेस ती विचारत नाही. नाही विचारलं तरी सुद्धा आपण शॉर्टमध्ये त्या गोष्टी मांडू शकतो. ठीक आहे. नैतिक दुविधा म्हणा किंवा नैतिक समस्या म्हणा, मग ह्या तुम्हाला मांडायच्या आहेत, की नैतिक समस्या काय आहेत, नैतिक दुविधा काय आहेत. ज्यावेळेस यूपीएससी तुम्हाला थेट स्पेसिफिकली किंवा एमपीएससी थेट विचाराल, की नैतिक दुविधा काय आहेत, त्यावेळेस तुम्हाला त्या मूल्यांच्या स्वरूपात लिहायच्या आहेत, की मूल्य 1 विरुद्ध मूल्य 2, म्हणजे जे काय असेल ते या बाबी, म्हणजे व्यक्तिगत हित विरुद्ध तुमच्या पदाचं कर्तव्य असेल किंवा सामाजिक हित असेल त्या टाईपमध्ये, किंवा कंपनीचं हित विरुद्ध समाजाचं हित, त्या टाईपमध्ये ह्या गोष्टी मांडायच्या आहेत. ठीक आहे. नैतिक दुविधा तुम्ही मांडाल आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढे सांगायचं राहते, की तुमच्या पुढे असलेले पर्याय काय आहेत. ठीक आहे. पर्याय. मग काही वेळेस यूपीएससी फक्त पर्याय विचारते किंवा काही वेळेस ती स्वतःच पर्याय देते आणि त्या पर्यायांचे गुणदोष, मेरिट आणि डिमेरिट सांगा असं बोलते, किंवा त्या पर्यायाचं मूल्यमापन करा. मग त्या पर्यायांचं मूल्यमापन तुम्हाला करायचं राहते. ठीक आहे. की पहिला पर्याय, पर्याय 1, मग त्या तो पर्याय काय आहे तो लिहिणं, मग त्याचा गुण काय आहे, त्याचा दोष काय आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये. त्यानंतर पर्याय 2, तो लिहिणं, त्याचे गुण, त्याचे दोष. ठीक आहे. या स्वरूपात तुम्हाला प्रोसीड करायचं राहतंय. मग पर्याय लिहिले, त्यानंतर पुढे राहतं ते म्हणजे तुमची कृती योजना काय आहे, तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन, ती तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही जे पर्याय लिहिणार आहात, त्या पर्यायामध्ये जसं तुम्ही शेवटाकडे याल, तसं तुम्ही चांगल्या निर्णयाकडे याल, की जो तुम्ही घेणार आहात. म्हणजे तुमच्या पर्यायातूनच तुमची कृती योजना पुढे आली पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लो मेंटेन झाला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल. क्लिअर आहे. ठीक आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या तुमच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कशा स्वरूपात विचारलेल्या आहेत, त्यानुसार ही सब हेडिंग महत्वाची आहे, की नैतिक दुविधा, भागधारक किंवा पर्यायांचं मूल्यांकन, त्यानंतर कृती योजना आणि त्यानंतर उपाययोजना या स्वरूपात. मग पुन्हा या उपाययोजना ज्या आहेत त्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन या स्वरूपात. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही उत्तराचा समारोप कराल शेवटाला. क्लिअर आहे. काय काय करायचं आहे, सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये तुम्ही त्या केसचा क्रक्स किंवा जो काही मुख्य नैतिक मुद्दा आहे तो तुम्ही मांडाल. ही मुख्य नैतिक दुविधा आहे ती तुम्ही अधोरेखित कराल. दुसरं महत्वाचं काय आहे, की तुम्ही समभागधारक, जे समभागधारक नव्हे तर भागधारक, स्टेक होल्डर्स,
मग ते स्टेक होल्डर्स कोण आहेत त्या केसमध्ये त्या गोष्टी मांडाल. त्यानंतर पुढे नैतिक दुविधा काय आहेत, नैतिक समस्या काय आहेत त्या मांडायच्या आहेत. आणि त्यानंतर प्रश्नामध्ये जे काही सब हेडिंग दिलेले असतील त्या स्वरूपामध्ये की पर्यायांचं मूल्यांकन असेल, तुमची कृतयोजना असेल आणि शेवटी तुम्ही उपाययोजना सांगाल. त्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची केस स्टडी हँडल करायची आहे. क्लिअर आहे? आणि यामध्ये या केस लिहित असताना तुम्हाला जिथं जिथं स्कोप सापडेल तिथं तिथं तुम्हाला कीवर्ड्स म्हणजे जे काही आपल्या इथिक्स या विषयाचे कीवर्ड्स आहेत की सत्यनिष्ठा असेल, नेतृत्व गुण, करुणा, लोकसेवेप्रती समर्पण, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत किंवा तुम्ही कांटचा एखाद्या वाक्याचा, भगवद्गीतेतील एखादं वाक्य असेल किंवा महात्मा गांधी यांचा एखादा विचार असेल, याला ज्यावेळेस तुम्ही युक्तिवाद म्हणून वापरणार आहात त्या गोष्टी दिसल्या पाहिजे तुमच्या केस स्टडीमध्ये, त्या तुम्ही हायलाईट केल्या पाहिजे. ठीक आहे, एक्झामिनरचं लक्ष तिथं गेलं पाहिजे. आणि पेपर लिहित असताना कधी व्हर्टिकली लिहिला पाहिजे. ठीक आहे, व्हर्टिकली म्हणजे काय की त्या स्वरूपात तुमची नंबरिंग असली पाहिजे की तुम्ही समजा इथं एक सब हेडिंग दिले, मग त्याखाली तुमच्या हेडिंग, त्यानंतर दुसरे सब हेडिंग, त्याखाली पॉइंट्स, या स्वरूपात एक्झामिनर असा वरून खाली वाजत जातोय. ठीक आहे, त्या दृष्टीने तुमचं प्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता आपण काही केस स्टडीज बघूयात का? या केस स्टडीज लिहित असताना जिथं जिथं तुम्हाला स्कोप आहे तिथं तिथं तुम्हाला डायग्राम सुद्धा काढायचे आहे. ठीक आहे, की तुम्ही ज्यावेळेस कृती योजना लिहिणार आहात या कृती योजनेमध्ये लिहाल की पहिलं हे करेल, मग हे झाल्याच्या नंतर यातून हे होईल आणि हे झाल्यानं मग पुढे हे होईल. मग या स्वरूपात तुम्हाला क्रोनॉलॉजिकल डायग्राम सुद्धा काढता आल्या पाहिजे. किंवा तुम्ही तुमच्या पुढे असलेली नैतिकता तुम्हाला सांगायची आहे की काय म्हणूयात की एक प्रश्न आहे की तुम्ही जर सत्यनिष्ठेचं पालन करणार असाल तर सत्यनिष्ठेचे पालन असं तुम्ही म्हटलात आणि त्यामध्ये अशी डायग्राम काढणं. सत्यनिष्ठेचे पालन क्वेश्चन मार्क होय. मग सत्यनिष्ठेचं पालन केल्यानं काय होणार आहे ते इथे लिहिणं आणि सत्यनिष्ठेचं पालन करणार आहात का तर नाही, तर न केल्यामुळं काय होणार आहे ते इथे लिहिणं. ठीक आहे, तुमची डिसिजन मेकिंग डायग्राम अशा स्वरूपाच्या डायग्राम्स देखील तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये काढायचे आहे. ठीक आहे, ह्या अर्धा मार्कांसाठी खूप महत्वाच्या आहेत या स्वरूपाची डायग्राम किंवा क्रोनॉलॉजिकल डायग्राम. हे केल्यानं हे होईल, हे केल्यानं हे होईल, या स्वरूपामध्ये. ठीक आहे, या डायग्राम तुमच्या उत्तरामध्ये दिसल्या पाहिजेत. क्लिअर आहे? आता आपण मला वाटते आपली केस स्टडी बघूयात. तर ह्या संबंधीची जी काही PDF आहे ती मी आपल्या ऍपवरती अपलोड करेल. ठीक आहे, अजून दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे केस स्टडी वाचत असताना तुम्हाला नैतिक दुविधा आणि त्या केसमध्ये असलेले स्टेक होल्डर्स या गोष्टी अंडरलाईन आणि हायलाईट करायच्या आहेत. क्लिअर आहे? तुम्ही जे काही भागधारक आहेत, भागधारक म्हणजे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्ती, त्यांना तुम्ही सर्कल कराल. ठीक आहे, चौकोन कराल आणि जी काही नैतिक दुविधा आहे, नैतिक समस्या, त्या गोष्टींना तुम्ही अंडरलाईन कराल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहिल्यांदा वाचतानाच केस स्टडी वाचायला दुसऱ्यांदा तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. ठीक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामध्ये आपण ही 2018ला UPSCने विचारलेली केस स्टडी बघूयात. ही मला वाटतं पब्लिक स्पेअर केस स्टडी आहे की राकेश हा एक जबाबदार जिल्हाधिकारी. ठीक आहे, आता राकेश हा एक स्टेक होल्डर आहे, बरोबर ना, हा एक भागधारक आहे. मग त्याला तुम्हाला काय म्हणूयात की हायलाइट कर असं करायचं आहे. राकेश हा एक जबाबदार जिल्हाधिकारी, त्याचे पद काय आहे? जबाबदार जिल्हाधिकारी. ठीक आहे, त्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे, म्हणजे वरिष्ठ हे एक स्टेक होल्डर आहे, विश्वास आहे, त्याचा प्रामाणिकपणा माहीत असल्यानं त्याच्या वरिष्ठांनी राकेशवर ज्येष्ठ नागरिकांकरिता, म्हणजे ज्येष्ठ नागरिक हे एक काय म्हणूयात की स्टेक होल्डर आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यावरती विश्वास, ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेल्या आरोग्य सेवे योजनेअंतर्गत लाभार्थी शोधण्याची जबाबदारी, लाभार्थी शोधण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. ठीक आहे, लाभार्थी असण्याचे निकष काय आहेत? वय 60 वर्ष, आरक्षित समुदाय, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आणि असाच उपचार की ज्याच्या निधनानंतर व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल झाला पाहिजे. एके दिवशी राकेशच्या कार्यालयात एक वृद्ध जोडपे अर्ज घेऊन आले. ठीक आहे, वृद्ध जोडपे हे एक स्टेक होल्डर झालं. ते त्यांच्या जन्मापासून त्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यातील वृद्ध पुरुषाच्या, ठीक आहे, वृद्ध पुरुष त्या मोठ्या आतड्यात दुर्मिळ कारणांमुळे बिघाड झाल्याचं निदान करण्यात आलं. त्याच्या परिणामी त्यांना सतत पोटदुखीचा त्रास होऊन कोणताही श्रम करता येत नाहीत. त्यांची काळजी घ्यायला स्वतःची मुले नाहीत. ते ज्या सर्जनकडे, ठीक आहे, सर्जन एक स्टेक होल्डर, सर्जनकडे तपासणीसाठी गेले. तो सर्जन कोणतीही फी न आकारता शस्त्रक्रिया करण्यास तयार आहे. परंतु त्या जोडप्याच्या अनुषंगानं येणारं औषध आणि हॉस्पिटलायझेशन
हॉस्पिटलायझेशनसाठी 1,00,000 रुपये खर्च होणार आहे. सदर वृद्ध जोडपे वरील निकषांपैकी फक्त दुसऱ्या निकषात बसत नाही. दुसरा निकष काय आहे? ते आरक्षित समुदायातील नाहीत, म्हणजे ते जनरल कॅटेगरीचे आहेत, परंतु त्यांना एखादी आर्थिक मदत मिळाल्यास त्यांच्या व्यवस्थित लक्षणीय फरक पडेल. या परिस्थितीत राकेशने कसा प्रतिसाद दिला पाहिजे? प्रश्नात फक्त आपल्याला एवढंच विचारलंय की राकेशचा प्रतिसाद कसा असला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नैतिक दुविधा काय, भागधारक किंवा त्याच्याकडे असलेले पर्याय, त्याचं मूल्यांकन या बाबी विचारण्यात आलेल्या नाहीयेत. त्या दृष्टीने आपल्याला ह्या प्रश्नाकडे पाहायचं आहे. ठीक आहे, प्रश्न काय आहे, केस काय आहे, तुम्हाला समजलं काय आहे की राकेश हा जबाबदार जिल्हाधिकारी आहे, त्याच्यावरती विश्वास आहे त्याच्या वरिष्ठांचा, तो प्रामाणिक आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती एका योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, की काय आहे ती योजना, की आरोग्य सेवा योजनेअंतर्गत लाभार्थी शोधण्याची जबाबदारी, की त्याचे लाभ कोणाला द्यायचे. योजनेचे हे निकष आहेत. तो प्रामाणिक अधिकारी आहे, मात्र त्यांच्याकडे एक जोडपं आलंय जे गरजू आहे, मात्र ते आरक्षित समुदायातील नाहीये, की ती योजना जी आहे ती आरक्षित समुदायातील लोकांसाठी आहे, मात्र ते बाकीच्या सर्व तरतुदींचं निकषांचं पालन करणारं ते वृद्ध जोडपं आहे. मग ह्याच्यापुढे नैतिक दुविधा काय आहे? एक सनदी सेवक म्हणून, एक प्रामाणिक सनदी सेवक म्हणून, की एका बाजूला हे गरजू जोडपं आहे, वृद्ध जोडपं, त्यांना कुणीही नाहीये, त्यांच्याप्रती त्यांना करुणा दाखवणं कमजोर समूहाप्रती, मात्र त्याच वेळेस त्याला वस्तुनिष्ठतेचं पालन करायचं आहे. ठीक आहे, तो जबाबदार किंवा प्रामाणिक अधिकारी असल्यामुळेच या योजनेसाठी लाभार्थी शोधण्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या निकषांकडे तो दुर्लक्ष करू शकत नाहीये की ते आरक्षित समुदायातील नाहीयेत. ठीक आहे, मला सांगा अशा वेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही राकेश आहात, ते वृद्ध जोडपं जे खरंच खूप गरजू आहे, मात्र ते आरक्षित समुदायातील नाहीये, रिझर्व्ह कॅटेगरीमधील नाहीये, त्यांना तुम्ही त्या योजनेचा लाभ देणार? सांगा, तुम्ही विचार करा. आपण हे जे काही केस स्टडीचं लेक्चर आहेत ना, ते लेक्चर्स न ठेवता एक वर्कशॉप टाईप ठेवूयात. ठीक आहे, त्यामध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगला महत्व देऊयात, की हळूहळू तुम्ही तुमचे विचार कसे उलगडत आहेत ते आपण बघूयात. तुम्ही विचार करा 2 मिनिट, की तुम्ही राकेश आहात आणि या परिस्थितीत तुम्ही प्रतिसाद कसा द्याल. ठीक आहे, विचार करा तुम्ही. सगळ्यांनी विचार करा, प्रयत्न करा लिहिण्याचा, काही ना काही लिहा. तुम्हाला नंतर पुढे दिसेल की त्याच सगळ्या गोष्टी आहेत सेम. काय काय करू शकता तुम्ही, काय इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स त्यांच्यासाठी आणू शकतात, त्याच्यावरही विचार करा. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना लाभ देणार आहात का? देणार आहात तर का, देणार नाही तर का नाही, आणि देणार नसाल तर तुम्ही त्यांची सोय दुसरीकडे कुठे कराल, या गोष्टी लिहा. ठीक आहे, झाला विचार करून? राकेश पुढे नैतिक दुविधा काय आहे? एक जबाबदार प्रामाणिक सनदी सेवक म्हणून त्या योजनेची त्याला काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे, मात्र वृद्ध जोडपैकी जे गरजू आहे, मात्र ते आरक्षित समुदायातील नाहीये. ठीक आहे, मग त्यांची कशी हेल्प करायची, या बाबी आहेत.
मग एक जबाबदार अधिकारी म्हणून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्याची निवड केलेली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यानं सुद्धा ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे राकेशनं. ठीक आहे. म्हणजेच काय की जो मुख्य नैतिक दुविधा याच्यामध्ये आहे की राकेश त्या वृद्ध जोडप्याला किंवा त्या वृद्ध पुरुषाला या योजनेतून लाभ थेट देऊ शकत नाही. थेट नाही या योजनेतून. ठीक आहे. कारण की या योजनेचा काहीतरी हेतू आहे ना. ती योजना आरक्षित समुदायातील लोकांसाठी आहे. जर का ह्या जनरल कॅटेगरीच्या वृद्ध पुरुषाला त्या योजनेचा लाभ दिला तर त्या योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्याला होणं गरजेचं आहे तो त्या रिझर्व्ह कॅटेगरी मधला कॅन्डिडेट उमेदवार अर्जदार हा त्या लाभापासून वंचित राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण पाहतो नेहमीच की आपल्या सरकारी योजनांमध्ये एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन एरर्स आपल्याला पाहायला मिळतात. की इन्क्लुजन एरर्स म्हणजे ज्यांचा समावेश नाही व्हायला पाहिजे त्यांचा समावेश होताना पाहायला मिळतो. ज्यांचा समावेश व्हायला पाहिजे त्यांचा न होताना पाहायला मिळतो. मग या गोष्टी टाळण्यासाठी आपण काही त्या योजनेचे निकष बनवलेले आहेत. मग ते निकषांचं पालन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठतेचंही पालन करायचं आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला या वृद्ध पुरुषाला मदत सुद्धा करायची आहे. ठीक आहे. हा गरजू सुद्धा लाभापासून वंचित राहायला नाही पाहिजे. मात्र त्याच वेळेस या योजनेचा जो हेतू आहे या योजनेचे निकष आहेत त्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच त्या योजनेचा लाभ झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणून चालणार नाही की हा जो काही पुरुष आहे वृद्ध पुरुष दुर्धर आजारानं ग्रस्त असलेला त्याला तुम्ही योजनेचा लाभ न देता फेटाळून लावाल. तेही तुम्हाला करायचं नाही आणि तुम्ही त्याला या योजनेत देऊन टाकाल का तो जनरल कॅटेगरी मधला असला म्हणून काय झालं म्हणजे फक्त बाकीच्या सर्व निकषांची तो पूर्तता करत आहे फक्त तो जनरल कॅटेगरीतला आहे मग त्यामुळं मग काय होते त्याला लाभ दिला म्हणून हेही चालत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय की या वृद्ध पुरुषाला तुम्ही थेट दुडखावूनही लावणार नाहीत आणि थेट या योजनेतून लाभही देणार नाही. मात्र म्हणजे काय तुम्ही त्यासाठी तुमचं तसं आर्ग्युमेंटेशन बिल्ड करू शकता. काय म्हणणार तुम्ही की लाभार्थ्यांच्या निकषांची पूर्तता होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं जर पूर्तता होत असेल तरच त्यांना लाभ देणं. अन्यथा आपण जर निकषांची पूर्तता न करणाऱ्याला जर लाभ दिला तर जे गरजू लाभार्थी ठरणार आहे त्या योजनेचे त्यांना तो लाभ मिळणार नाहीये. ते लाभापासून गरजू वंचित राहतील त्या योजनेचे. ठीक आहे. म्हणजेच काय की या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच लाभ मिळणं गरजेचं आहे. जर लायक असणाऱ्या इतरांना ते लाभ दिले तर या निकषाचे भाग जे आहेत ते लाभापासून वंचित राहतील हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच पुढे मग त्या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत की त्यामुळं या योजनेत त्यांना लाभार्थी करता येणार नाही. हा स्पष्ट स्टँड तुम्हाला घेता आला पाहिजे. मात्र तथापि की काय म्हणतोय मी की त्यांना या योजनेत लाभार्थी करता येणार नाही. तथापि या वृद्ध जोडप्याची जी काही मदत आहे त्यांना जो काही उपचार मिळणं गरजेचं आहे तो मिळवून देण्यासाठी त्या जोडप्याला मदत सुनिश्चित करण्यासाठी माझ्याकडे पुढील पर्याय असतील. ठीक आहे. पुढील पर्याय मी तपासून पाहिल. तुम्हाला त्या योजनेची जी निकष आहेत त्याच्याशी हडताळ फासायचा नाहीये. ठीक आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला त्या वृद्ध जोडप्याला ही मदत थेट नाकारायची म्हणजे तिथून तुम्ही नाकारली मात्र त्यांना तुम्ही त्यांच्या घरी थेट पाठवू शकत नाहीये. तुम्हाला त्यांची मदत देखील करायची आहे. तुम्हाला कमजोर समूहांप्रती करुणाच देखील दाखवता आली पाहिजे आणि त्याच वेळेस वस्तुनिष्ठतेचं देखील पालन करायचं आहे. ठीक आहे. त्या दृष्टीने तुमचा निर्णय असला पाहिजे. मग तुम्ही सांगाल की पुढील पर्याय मी तपासून पाहिजे. मग पुढील पर्याय तुमच्याकडे काय काय असू शकतात. मग त्या संबंधित तुम्ही जे काही इनोव्हेटिव्ह विचार करू शकता त्या सगळ्या गोष्टी की समजा ही जी काही त्या आरक्षित समुदायातील व्यक्तींसाठीची योजना आहे आरक्षित लोकांसाठीची मग ती योजना ठीक आहे. त्या योजनेत ते वृद्ध जोडपं बसत नाहीत. मात्र मी पाहू शकेल की इतर आरोग्य संबंधीच्या योजना आहेत का की ज्यामध्ये ते वृद्ध जोडपं किंवा ते वृद्ध पुरुष बसू शकेल. इतर आरोग्य योजना की ज्यामध्ये तो व्यक्ती त्यामध्ये त्या निकषांमध्ये बसू शकेल आणि त्याद्वारे मी त्या योजनेचा लाभ त्या व्यक्तीला करून देईल. ठीक आहे. ही गोष्ट कधी पाहू शकतो की ज्यावेळेस एखादा सनदी सेवक हा लोकसेवेप्रती समर्पित आहे. जर तुम्ही फक्त वस्तुनिष्ठतेनं काम करत असाल अशा वेळेस तुम्ही बघाल त्याचा अर्ज आला मात्र तो निकषात बसत नाही त्याचा अर्ज बाजूला टाकून दिला बसत नाही. मात्र लोकसेवेसाठी समर्पित असलेला किंवा एखादा अधिकारी जो कमजोर समूहाप्रती करुणा ठेवतोय लोकसेवेप्रती समर्पण आहे मग असाच अधिकारी
इतर योजनेचा धांडोळा घेईल आणि त्यानुसार त्या वृद्ध जोडप्याला कोणत्या योजनेत बसवता येईल याचा विचार करेल, त्याचा पाठपुरावा करेल. म्हणजे तो तुमच्याकडे पर्याय आहे, तो तुम्ही पाहाल. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की ही जी योजना आहे याच योजनेमध्ये तुमच्या पदाला काही विवेकाधिकार आहेत का, की ज्यानुसार तुम्ही या योजनेच्या अंतर्गत त्याला लाभ देऊ शकाल. की काही वेळेस असं असतं सरकारी योजनांमध्ये, म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टी आहेत की त्या योजनेमध्ये त्या अधिकार पद म्हणजे लाभार्थी निवडण्याची ज्या व्यक्तीकडे तो अधिकार आहे तो अधिकारी स्वतःच्या विवेकातून त्या योजनेचा लाभ हा इतर व्यक्तीला देऊ शकतो. जर का त्या योजनेचा निधी हा अनयुटिलाइज म्हणजे खर्च झालेला नसेल, की क्वार्टर संपलं, एखादं आर्थिक वर्ष संपत आलं तरी सुद्धा तो निधी त्या योजनेचे लाभार्थी आलेले नाहीयेत, त्यांना सॉरी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, ते लाभार्थी मिळालेले नाहीत, अशा वेळेस जो न खर्च झालेला निधी आहे मग त्यातून तो खर्च करण्यासाठी माझ्याकडे काही विवेकाधिकार आहेत का माझ्या पदाला, ते तपासून पाहणं आणि त्यानुसार जर तो लाभ देता येत असेल याच योजनेतून तर तो देणं. तिसरी गोष्ट काय असू शकते की माझ्याकडे तो स्वविवेकाधिकार नसेल पण माझे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे तसे अधिकार असू शकतात, मग त्यांच्याशी मी विचार विनिमय करेल. ठीक आहे, की अशी एक खूपच गरजू असलेली व्यक्ती आहे मात्र ती आरक्षित समुदायातील नाहीये आणि जर त्यांना ते उपचार मिळाले तर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. ठीक आहे, अशा वेळेस आपण त्यांची मदत करायला पाहिजे. मग त्यासंबंधी तुमच्याकडे काय अधिकार आहेत का, या संबंधित त्या अधिकाऱ्यानं वरिष्ठांशी विचार विनिमय करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर लोकसेवेप्रती समर्पित असलेला अधिकारी अजून काय करू शकतो, प्रामाणिक असलेला अधिकारी, की तो केसमध्ये काय म्हटलेलं आहे की एक सर्जन आहे की जो मोफत स्वरूपात त्यांची सर्जरी करायला तयार आहे. मग अशा वेळेस आपण त्या सर्जनला, तुम्ही अधिकारी म्हणून त्या सर्जनला विनंती करू शकाल का की तू सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांच्यावरती तो उपचार कर सरकारी दवाखान्यात. ठीक आहे, हाही मार्ग अवलंबता येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे त्याला स्वविवेक अधिकारी नाहीत, वरिष्ठांची विचार विनिमय करूनही काय झालेलं नाही, इतर आरोग्य योजनेतही तो बसत नाहीये, तुम्ही त्या सर्जनला विनंती केली तोही करायला तयार नाही. अजून मग पुढे तुमच्याकडे काय पर्याय उपलब्ध राहतात की तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे एनजीओ आहेत, आरोग्य क्षेत्रातल्या एनजीओ त्यांच्याशी तुम्ही चर्चा कराल की त्यासंबंधी तशी एखाद्या एनजीओची पॉलिसी आहे का, काही तसा काही उपक्रम आहे का की ज्यामध्ये आपण ह्या वृद्ध जोडप्याला बसू शकतोय, तोही विचार तुम्ही करायला हवा. किंवा काही काय म्हणतात काही प्रायव्हेट कंपनी, आपण सीएसआर बघितला की आरोग्य क्षेत्रावरती खर्च करतात, मग एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधून त्या वृद्ध जोडप्याला तुम्ही मदत मिळवून देऊ शकता का या एनजीओच्या माध्यमातून, याही गोष्टींची तुम्ही पडताळणी करू शकता. बघा की थेट तुम्हाला अल्पदृष्टीचा निर्णय नाही घ्यायचा की ठीक आहे तो रिझर्व्ह कॅटेगरीतला नसला तरी ते खरंच गरजू आहेत आणि त्यामुळे मी याच योजनेतून त्यांना लाभ देऊन टाकेल, हे तुम्हाला थेट म्हणू शकत नाही, थेट लिहू शकत नाही. ठीक आहे, की तुम्हाला तुमच्या पदाचे अधिकार पाहिजे आहेत. त्या केसमध्येच म्हटलेलं आहे ना, बघा ना तुम्ही काय म्हटलेलं आहे की तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही प्रामाणिक आहात आणि त्यामुळे तुमच्यावरती ती जबाबदारी ठेवली, तुमच्यावरती वरिष्ठांचा विश्वास आहे. ठीक आहे, हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यामुळे तुमच्यावरती या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवलेली. त्यामुळे त्या योजनेचे जे काही पात्रतेचे निकष आहेत ते तुम्ही डावलू शकत नाहीयेत. ते जर डावलले तर त्या योजनेचे जे खरे लाभार्थी ठरणार होते ते त्या लाभापासून वंचित राहणार आहेत आणि त्याच वेळेस तुम्ही हे जे काही वृद्ध जोडपं तुमच्याकडे आलेलं आहे त्याला पूर्णपणे माघारी फिरून लावू शकत नाहीयेत. त्यांची देखील तुम्हाला मदत करायचीच आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठतेचं पालन करतच करुणेचं प्रदर्शन करायचं आहे. ठीक आहे, या दृष्टीनं ही केस स्टडी महत्वाची आहे. तुम्हाला त्याचा क्रक्स समजला असेल, मग त्या दृष्टीने तुमच्याकडे पुढील पर्याय असतील आणि तुम्ही त्या वृद्ध जोडप्याला मदत होईलच हे सुनिश्चित करून घ्याल आणि त्या दृष्टीने तुम्ही हे वेगवेगळे पर्याय तपासाल आणि त्यानंतर तुम्ही अजून काय कराल की अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी काय कराल, हे झालं तुम्ही बाकीचे पर्याय म्हणजे काय म्हणा तपासून तुम्ही त्या वृद्ध जोडप्याची मदत करू शकाल. पण तुमच्या अधिकार पदावरती तुम्ही समजा तुमची तिथून बदली झाली, दुसरा अधिकारी आला आणि तो केवळ वस्तुनिष्ठतेनंच काम करत आहे, मग अशा वेळी त्याच्याकडून सुद्धा असा लाभार्थी सुटता कामा नये जो गरजू आहे तो. मग त्यासाठी तुम्ही सरकारला फीडबॅक द्याल. ठीक आहे, अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी तुम्ही काय कराल तर तुम्ही सरकारला फीडबॅक द्याल या योजनेसंबंधी, अभिप्राय द्याल की अशाही काही गरजू व्यक्ती आहेत ज्या जनरल कॅटेगरी मधल्या ज्या खरंच खूप गरजू आहेत,
त्यांना सुद्धा अशा योजनेचा लाभ मिळणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने आपण तशी एखादी योजना आखू शकतोय का? त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय होईल. पण तुम्ही तसा फीडबॅक देणं गरजेचं आहे सरकारच्या वरिष्ठ पातळ्यांना. ठीक आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मग तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकाल की हे सर्व केल्यामुळं मी सनदी सेवेची जी महत्वाची असलेली मूल्य आहेत, वस्तुनिष्ठता असेल, करुणा असेल, परानुभूती असेल, ठीक आहे, निष्पक्षता, न्याय्यपणा, रास्तपणा या मूल्यांचं पालन करत आहे. आणि त्या दृष्टीनं माझी ही कृती ही सर्वंकष स्वरूपाची ठरेल की मी त्या योजनेच्या जे खरे लाभार्थी पात्रतेचे निकष पूर्ण करणारे आहेत त्यांच्याशीही मी काही चूक करत नाहीये. ठीक आहे, त्यांच्याही हक्कांवरती पाणी फेरलं जात नाहीये आणि त्याच वेळेस या वृद्ध जोडप्यालाही मदत नाकारली जात नाही. म्हणजे दोन्ही गोष्टींना सांभाळून व्यवस्थितरित्या निर्णय घेतला जात आहे. या गोष्टी तुम्हाला कन्क्लुजन मध्ये लिहायच्या आहेत. क्लिअर आहे? या स्वरूपात केस स्टडीज असतात. तुम्हाला क्लिअर झालं असेल आय थिंक की या स्वरूपात केस स्टडी. याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रश्न त्यांनी एवढाच विचारला होता की राकेशचा प्रतिसाद कसा असेल, राकेशने कसा प्रतिसाद दिला पाहिजे. ठीक आहे, कसा प्रतिसाद, हाऊ ही शुड रिस्पॉन्ड. मग त्याचा प्रतिसाद या स्वरूपाचा असला पाहिजे. या स्वरूपात आपण लिहू शकतो गोष्टी. ठीक आहे, एक क्लासिकल स्वरूपाची आपण केस स्टडी बघूयात की ज्यामध्ये पर्यायांची गुणदोष वगैरे या बाबी विचारल्या जातात. मला वाटतं आपल्या पीडीएफ मध्ये 5 नंबरची केस स्टडी आहे या स्वरूपाची. ओके, ही केस स्टडी बघा. ठीक आहे, ही केस स्टडी वाचूयात आपण. की तुम्ही एका प्रख्यात विधी विद्यापीठात पदवीचे विद्यार्थी, तुमची भूमिका काय आहे? पदवीचे विद्यार्थी, पण कसले? लॉ युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्ही तुमच्या कॉलेजमधील मित्राच्या, मित्र कोण आहे? सुरेंद्र. दुसरं स्टेक होल्डर, त्याच्या गावी त्याच्या बहीण बहिणीच्या लग्नाला गेला आहात. सुरेंद्रचे पालक, ठीक आहे, स्टेक होल्डर, आर्थिकदृष्ट्या खूप गरीब आहेत. आर्थिकदृष्ट्या खूप गरीब आहेत. त्यांनी शेतजमीन विकून सुरेंद्रच्या शिक्षणासाठी पैशांचं नियोजन केलं आहे. तिथे गेल्यावर पाहुण्यांशी बोलताना, म्हणजे पाहुणे त्यांना तुम्हाला समजले की वधूचे लग्नाचे वय नाही, म्हणजेच काय आहे? बालविवाह, नैतिक दुविधा, नैतिक समस्या. भविष्यात जास्त हुंड्याची प्रथा द्यावा लागू नये म्हणून ते तिचा लवकर विवाह लावून देत आहेत. तुम्हाला माहित आहे की हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे तुम्ही मित्राशी चर्चाही केली. ठीक आहे, मात्र त्याच्यामध्ये तो हतबल आहे. उलट सुरेंद्रला असे वाटते की त्याच्या कुटुंबाने त्याच्यासाठी खूप काही केले आहे आणि तो त्यांच्या निर्णयाला बदलू शकत नाही. या परिस्थितीत तुमच्या समोर असलेल्या संभाव्य कृती कोणत्या? ठीक आहे, प्रश्न बघा, संभाव्य कृती कोणत्या आणि त्या प्रत्येक कृतीच्या गुणदोषांचं मूल्यांकन. तुमच्या पुढे असलेले पर्याय आणि त्या पर्यायांचं मूल्यांकन करा. केस स्टडी नीट समजून घ्या. तुम्ही कायद्याचे विद्यार्थी आहात. एखादी म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राच्या गावी गेला आहात, त्याच्या बहिणीचे लग्न आहे, मात्र तो बालविवाह आहे, मात्र सुरेंद्र हतबल आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या पुढे असलेले संभाव्य पर्याय काय आहेत आणि त्या पर्यायांचं मूल्यांकन काय आहे, त्याचं गुणदोष काय आहेत. तुमच्यापुढे वेगवेगळे पर्याय असतील की जे लग्न म्हणजे होऊ घातले ते होऊन द्यावं, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं ह्या बालविवाहाच्या गोष्टीकडे. दुसरा पर्याय असेल तो बालविवाह रोखावा, त्यासाठी तुम्ही पोलिसांना तक्रार कराल. मग त्याचे गुणदोष, फायदे तोटे काय असतील. तुम्ही सुरेंद्रचं, त्याच्या घरच्यांचं मतपरिवर्तन कराल, मग त्याचे गुणदोष काय असतील. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करायच्यात. त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला आता 5 मिनिट देत आहे. तुम्ही व्यवस्थित विचार करायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा तुमच्याकडे संभाव्य कृती कोणते आणि त्याचे गुणदोष काय आहेत. विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही की नेमकं कशा गोष्टी असतात. पुढे आपण डिस्कस करणारच आहोत, पण तुम्हाला जसं जमते तसं मोडकं तोडकं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा. ठीक आहे,
तुम्ही प्रास्ताविकेमध्ये काय लिहाल, त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं स्ट्रक्चर कसं राहील, या सगळ्या गोष्टी बघा. तुम्ही या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार आहात का तो बालविवाह रोखणार आहात? वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करा, त्याचे गुण दोष तपासा. झाला विचार करून सगळ्यांनी? लिहिलंय काही ना काही? केस स्टडी तुम्हाला समजली ना सगळे व्यवस्थित? केस स्टडीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येतात. काही वेळेस ते विचारतात की यामध्ये नैतिक दुविधा कोणत्या इन्व्हॉल्ड आहेत, नैतिक दुविधा. त्यानंतर पर्याय कोणते उपलब्ध आहेत, त्या पर्यायांचे गुणदोष सांगा, तुमची कृती योजना सांगा, या स्वरूपाचे प्रश्न येत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट विचारलेत की संभाव्य कृती कोणत्या आहेत आणि त्या प्रत्येक कृतीच्या म्हणजे प्रत्येक पर्यायाच्या गुणदोषांचं मूल्यांकन. क्लिअर आहे? मला वाटतं या गोष्टी आपण आपल्या थेट नोट्स मधून डिस्कस करूयात. ठीक आहे. मग याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रास्ताविका लिहायची आहे. ती कसं सांगू शकता तुम्ही की वरच्या प्रकरण अभ्यासामध्ये काय आहे, उपरोक्त परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील बालविवाहाच्या समस्येवर प्रकाश टाकलेला आहे. जिथे आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे व्यक्तीचे हात बांधलेले असतात, बरोबर. तथापि या सामाजिक कुप्रथेविषयी आणि भारतामध्ये बालविवाह गुन्हे असल्याबद्दल एक जागरूक, तुम्हाला स्पष्ट स्टँड घ्यायचा आहे. एक जागरूक नागरिक म्हणून मी हा विवाह रोखण्याचा निश्चित प्रयत्न करेन. ठीक आहे. तुम्हाला डेफिनेट तुमच्या उत्तरामधून सर्टिनिटी एक्झामिनरला दाखवायचे आहे की मी निश्चितपणे हा विवाह, जो बालविवाह आपल्या इथं कायद्यानं गुन्हा आहे, तो रोखण्याचा मी प्रयत्न निश्चित पद्धतीनं करेल. निश्चितपणे मी तो रोखेल. ठीक आहे. मग जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की तुमच्या पुढे असलेल्या संभाव्य कृती काय आहेत आणि त्या कृतींचे गुण आणि दोष काय आहेत, या गोष्टी तुम्हाला मांडायच्या आहेत. मग माझ्यासमोर असणारे संभाव्य पर्याय आणि कृतींची योजना. ठीक आहे. ही झाली तुमची सब हेडिंग. त्यानंतर मग विविध उपलब्ध पर्याय आणि ज्यांचे गुणदोष. मग त्यामध्ये तुमचा पहिला पर्याय काय आहे, पर्याय क्रमांक 1 की सुरेंदरच्या मदतीने कुटुंबाचं मतपरिवर्तन करणं. माझा पहिला प्रयत्न कुटुंबाची मनधरणी करण्याशी संबंधित असणार आहे. कुटुंबाची मनधरणी करणं, अगोदर त्यासाठी सुरेंदरची मनधरणी किंवा मतपरिवर्तन घडून आणणं तुमच्या मित्राचं. ठीक आहे. मग तुमची कृती कशी असेल की सुरुवातीला सुरेंदरच्या मनातील दुविधा दूर करणं, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं की तुझी बहीण आहे, तू कायद्याचा विद्यार्थी आहे, तुला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी. तुझ्या बहिणीच्या
म्हणजे बहिणीचा जर बालविवाह केला तर तिच्यावरती त्या बालविवाहाचे दुष्परिणाम काय होणार आहेत हे सगळे तेव्हा नीट समजावून सांगणं. त्याच्या कॉग्निशनला म्हणजे आपण जे बघितलं होतं भावनिक बुद्धिमत्ते मध्ये म्हणा किंवा वृत्ती चॅप्टर मध्ये की सामाजिक पाठपुरावा, ठीक आहे, सोशल परस्युएशन असेल, या सगळ्या गोष्टी की त्या बदलण्यासाठी अरिस्टॉटलनं काय सांगितलं होतं की लोकांच्या तार्किकतेला आवाहन करा, लोकांच्या भावनिकतेला आवाहन करा आणि त्या स्वरूपानं तुम्ही त्यांची मनवळवणी करणं गरजेचं आहे, सामाजिक पाठपुरावा करणं गरजेचं आहे, ठीक आहे. मला ती दुविधा दूर करून त्याची जबाबदारीची जाणीव करून देऊन त्याचं मतपरिवर्तन झाल्यावर त्याच्या मदतीनं कुटुंबियांना समजावणं आणि यासाठी कुटुंबावर प्रभाव पाडणाऱ्या ज्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांचे पाहुणे असेल, त्यांना ओळखा, त्यांचं मतपरिवर्तन करा आणि त्यानंतर कुटुंबियांना नीट समजावून सांगा. त्यानंतर कुटुंबाच्या भावनिक आणि तार्किकतेला आव्हान करा या गोष्टी. आणि त्यानंतर म्हणजे तार्किकता काय असू शकते की मुलीच्या आयुष्यात होणारे दुष्परिणाम भावनिक स्वरूपात तुम्ही सांगा, तुमची मुलगी तिला या सगळ्या गोष्टी सोसाव्या लागतील त्या टाईपमध्ये, ठीक आहे. मग या पर्यायाचे गुण आणि दोष काय असणार आहेत? या पर्यायाचे गुण: नातेसंबंध न दुखावता तुम्ही सामंजस्यानं प्रश्न सोडवत आहात, ठीक आहे. त्याच वेळेस कुटुंबाला त्यांच्या चुकीची जाणीव होऊन कायमस्वरूपी सकारात्मक बदल देखील घडू शकतो. हे झाले गुण तुमच्या पर्यायाचे. दोष काय आहेत की या प्रक्रियेला वेळ लागू शकतो किंवा कुटुंब या भावनिक आव्हानाला प्रतिसाद देईलच याचीही खात्री नाहीये, की आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही, ठीक आहे, कायद्याचे विद्यार्थी म्हणून सुरेंदरला त्याच्या कुटुंबियांना, पण त्यांनी समजूनच नाही घेतलं तर तुम्ही हतबल आहेत. मग अशा वेळेस या पर्यायाचे हे दोष आहेत, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पर्याय तुमच्याकडे काय आहे की जी स्थानिक पंचायत आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या गावातील, त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देणं की तुमच्या गावामध्ये असे बेकायदेशीर कृत्य घडत आहे, तुमची जबाबदारी आहे एक सरपंच म्हणून, ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून या बेकायदेशीर गोष्टी थांबवणं. मग त्याच की कुटुंबानं ऐकलं नाही तर गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित व्यक्तींना या प्रकरणात मध्यस्थी करण्यावर विनंती करणं. मग त्याचे गुण काय आहेत की सामाजिक दबावामुळे कुटुंब निर्णय बदलू शकतो, बालविवाह रोखला जाऊ शकतो, गावामध्ये एक सकारात्मक उदाहरण निर्माण होईल आणि भविष्यात गावामध्ये ह्या ज्या काही अशा घटना घडतात त्या रोखल्या जातील, बरोबर. मग हा गुण सांगू शकता. याचे दोष काय होऊ शकतात की पंचायतीच्या दबावाचा परिणाम देखील होईलच हे सांगता येत नाहीये, की ते कुटुंब पंचायतीला सुद्धा जुमावणार नाहीयेत असंही होऊ शकतं. आणि सुरेंद्र आणि त्याचं कुटुंब नाराज होऊ शकेल माझ्यावरती, का तर मी त्यांच्या विरुद्धची तक्रार त्यांच्या पंचायती त्यांच्या सरपंचाकडे केलेली असेल तर, ठीक आहे, या गोष्टी होऊ शकतात. ते दोष आहेत या पर्यायाचे. त्यानंतर तिसरा पर्याय काय आहे माझ्या पुढं, तर पोलिसांमध्ये तक्रार करणं. मग कृती काय आहे की मनधरणी आणि सामाजिक मध्यस्थी अयशस्वी ठरली तर शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांमध्ये मी तक्रार नोंदवेन, ठीक आहे. मग त्याचे गुण काय आहे की बालविवाह रोखण्याचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते साध्य होणार आहे की पोलीस तिथे येतील, तो बालविवाह रोखला जाईल. मात्र या पर्यायाचे दोष काय आहे, ते कुटुंबीय हे न्यायालयीन काय म्हणूयात की ज्या काही सुनावण्या प्रक्रिया पोलीस या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडकून जातील, ठीक आहे. म्हणजेच यामुळे कुटुंब हे फौजदारी प्रक्रियेमध्ये अडकणार आहे. मग हे त्याचे गुण आणि दोष आहेत. मग हे अगोदरच कुटुंब गरीब आहे, त्याच्यावरती अजून संकट ओढवेल. मग तुमची कृती कशी असेल ती तुम्ही फायनल मध्ये सांगाल, शेवटाला सांगाल की माझा प्रयत्न जो काय आहे तो सुरुवातीला कुटुंबाची मनवळवणी करण्यावरच असणार आहे, ठीक आहे. सुरेंदरची आणि म्हणजे उपरोक्त पर्यायांचं मूल्यांकन केल्यास माझी कृती बहुस्तरीय असेल. मी सर्वप्रथम सर्व मार्गांचा वापर करून त्या कुटुंबाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. हा तुमचा पहिला प्रयत्न असेल, ठीक आहे, मतपरिवर्तन करणं आणि ती बालविवाहाची प्रथा रोखणं. मात्र यासाठी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांना यामध्ये सामील करून घेईल. जोपर्यंत इतर पर्याय उपलब्ध आहेत तोपर्यंत पोलिसात तक्रार करणं टाळण्याचा माझा प्रयत्न असेल. पण काही करून तो बालविवाह रोखणं हेच माझं अंतिम ध्येय आहे असेल, ठीक आहे. अशी तुम्हाला स्पष्ट भूमिका घेता आली पाहिजे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला जे काही करता येईल ते करून मला यातून समाधान लाभणार आहे आणि ती बालविवाहाची प्रथा किंवा बालविवाहाची जी काही घटना घडणार होती ती मी रोखेलच. मग शेवटी मला पोलिसांची मदत घ्यावी लागली तरी मी ती घेईल, ही सर्टिनिटी तुमच्यातून दिसली पाहिजे की तुम्ही ती बालविवाह रोखालच, ठीक आहे. त्यातून तुमची सत्यनिष्ठा, तुमची जी काही मूल्य आहेत त्या मूल्यांवरचा ठाम विश्वास दिसत असतो. क्लिअर आहे. या स्वरूपानं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. म्हणजे कन्क्लुजन मध्ये तुम्ही मग ह्या गोष्टी लिहिल्या की काही करून हा विवाह रोखणं हेच माझं अंतिम ध्येय आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला जे काही करता येईल त्यातून मला समाधान लाभेल, ठीक आहे, या टाईप मध्ये. क्लिअर आहे. आपण पुढली अजून एक केस स्टडी बघूयात. ठीक आहे, ही केस स्टडी वाचा तुम्ही.
आपण वाचूया. ही शॉर्ट आहे, म्हणजे लहानशी दिलेली आहे. तुम्हाला IAS व्हायचं आहे, तुम्ही IAS ऍस्पिरंट आहात, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही विविध टप्पे पार केले. आता तुमची मुलाखतीसाठी निवड झालेली आहे. मुलाखतीच्या दिवशी रस्त्यानं जाताना तुमच्या नजरेसमोर एक अपघात घडतो. त्या अपघातात तुमची नातेवाईक असलेली एक आई आणि तिचं बाळ गंभीर जखमी होतात. त्यांना तातडीनं मदतीची गरज आहे. तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल? ठीक आहे. तुमची कृती पटवून द्या. तुम्ही UPSC करत आहात, तुमची IASच्या मुलाखतीसाठी निवड झालेली आहे, म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षा पास झालेले आहात आणि तुम्ही आता मुलाखतीला चालला आहात. तुमचा मुलाखतीचा आजचा दिवस आहे. मात्र जात असताना रस्त्यानं एक अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये तुमचीच नातेवाईक असलेली एक महिला आणि तिचं बाळ आहे, की जे गंभीर जखमी झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार आहात? त्या बाळाची आणि महिलेची मदत करणार का उशीर होतोय म्हणून तिथून निघून जाणार तुमच्या मुलाखतीसाठी? तुम्ही इतके दिवस मेहनत घेतलेली आहे UPSCची तयारी करण्यासाठी. आज तुम्हाला ती संधी आहे मुलाखत द्यायची. मुलाखत दिली, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तुम्ही IAS कलेक्टर होणार आहात. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? सांगा. त्या महिलेची मदत कराल का मुलाखतीला जाल? हम्म तिसरा मार्ग आहे तुमच्याकडे काही? तुम्ही जर त्या महिलेची मदत करत बसलात तर मुलाखत तुमची टळणार आहे, तो मुलाखतीचा वेळ निघून जाणार आहे. मात्र त्या महिलेचा, त्या बाळाचा, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्यांना तसंच सोडून तुम्ही जर मुलाखती देण्यासाठी गेलात तर तुम्ही त्या म्हणजे जीवाची पर्वा करत नाहीयेत, ठीक आहे, की तिथं व्यक्तीचा जीव पणाला लागलेला आहे. अशा वेळेसही तुमच्यासाठी तुमची काय म्हणूयात की मुलाखत महत्वाची ठरत आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर तिसरा पर्याय तुमच्याकडे काय आहे का? याच पर्यायातून तुम्ही काही मार्ग काढणार आहात? विचार करा. ठीक आहे, विचार करा. 2 मिनिटं घ्या, विचार करा. केला विचार? काय करणार? व्यक्तीचा जीव किंवा जी मानवी प्रतिष्ठा आहे ती खूपच जास्त महत्वाची आहे, ठीक आहे. त्यापेक्षा जास्त महत्वाचं काही असू शकत नाहीये. तुम्ही जर अशाच वेळेस तुमचा प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा किंवा परानुभूती दाखवू शकत नसाल तर तुम्ही उद्या सनदी सेवेत जाऊन कशी दाखवणार आहात? तुमच्या बेसिक इंटेग्रिटीवर तिथं प्रश्न उभा राहतो. जर तुम्ही त्या महिलेला आणि त्या बाळाला तशा गंभीर अवस्थेमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या मुलाखतीला जाणार असाल तर, ठीक आहे. म्हणजेच काय, तुमचा स्टँड क्लिअर असला पाहिजे, की जिथं व्यक्तीचा जीव पणाला लागलेला आहे, अशा वेळेस तिथं कोणत्याही गोष्टीची आपण तडजोड करू शकत नाहीये. त्या महिलेला, त्या बाळाला, त्या गंभीर अवस्थेत असलेल्या बाळाला प्राथमिक उपचार मिळतील, त्यांची दवाखान्यामध्ये सोय केली जात नाहीये किंवा त्यांना एका सुरक्षित हातामध्ये सुपूर्द केलं जात नाहीये. तोपर्यंत तुम्ही तिथून पळ काढता कामा नये, ठीक आहे. भले तुमची ती व्यक्ती नातेवाईक असो अथवा नसो, ठीक आहे. अशा वेळेस तुम्ही तुमची सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा दाखवत म्हणजे करुणा किंवा परानुभूती या गोष्टी दाखवू शकत नसाल तर तुम्ही दाखवणार आहात कधी? नाही दाखवू शकत तुम्ही. कारण की यावेळेस स्टेक खूप जास्त दावणीला लागलेले आहेत. व्यक्तीचा जीव आहे. इतर वेळी सनदी सेवेमध्ये एवढे स्टेक नसणार आहेत लागलेले. पण त्यावेळेस तर तुम्ही सत्यनिष्ठ किंवा प्रामाणिक करुणावान असणारच नाहीयेत. इथं जर तुम्ही नसाल तर. त्यामुळे तुम्हाला स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे, की तुम्ही व्यक्तीचा जीव इथं महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या व्यक्तीला सहायताच करण्यासाठी तिथं थांबाल.
मात्र त्याच वेळेस या कृतीचे म्हणजे तुम्ही काय कराल की त्या जखमी व्यक्तीला साईडला घेणं असेल किंवा बाकीच्यांची अजून मदत घेणं, अँब्युलन्सला बोलाविणं, दवाखान्यामध्ये त्यांना पोहोच करणं, त्यांच्यावरती उपचार सुरू करणं आणि त्यानंतर तुम्ही मग जाऊ शकता तुमची मुलाखत द्यायला. ठीक आहे. मात्र या प्रोसेसमध्ये तुम्ही ही जी काही कृती निवडत आहात की त्या महिलेचा आणि ती आई आणि तिचं बाळ यांना मदत करणं, ही मदत करत असतानाचं तुम्ही रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे की त्याचं काही व्हिडिओ वगैरे असेल किंवा युपीएससीला त्या संदर्भात फोन करून कळवणं असेल की मी अशा अडचणीत आहे, मला यायला थोडा उशीर होईल, मग माझा जो काही वेळ आहे म्हणजे मुलाखतीचा माझा जो शेड्यूलमध्ये टाइम असणार आहे तो मला थोडा पुढे पोस्टपोन करून द्या. त्या टाईपमध्ये गोष्टी तुम्ही करू शकता. त्या काळात तुम्ही युपीएससीची मुख्य परीक्षा पास झालेला आहात, मुलाखत देणं हा तुमचा काय म्हणूयात हक्क आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्या गोष्टींची नोंद ठेवणं, युपीएससीला तशी विनंती करणं, तिला ते लेजिटिमेट कारण देणं की यामुळं मला उशीर झालेला आहे. ठीक आहे. की व्यक्तीचा जीव तिथं म्हणजे ती व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेमध्ये होती, तिला मदत करणं हे माझं कर्तव्य होतं. मग त्या गोष्टीमुळे मला उशीर झालेला आहे. या गोष्टी तुम्ही युपीएससीला कळवणं नंतर युपीएससी तुमचं ते म्हणणं ऐकून घेईल, तुम्हाला वेळ दुसरा देईल किंवा जर युपीएससीने त्या गोष्टी नाकारल्या तर तुमच्याकडे सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा पर्याय शिल्लक राहतोय. सुप्रीम कोर्ट तुमचं ते लेजिटिमेट कॉज जे आहे ते कन्सिडरेट करेल आणि त्यानंतर तुम्हाला योग्य तो वेळ आणि तुम्हाला तुमची जी काही संधी आहे मुलाखत देण्याचा जो काही तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळवून देऊ शकेल. ठीक आहे. या दृष्टीने तुम्हाला स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये नैतिक दुविधा काय आहे की व्यक्तीचं नैतिक कर्तव्य, त्याच्या विरुद्ध काय स्वतःच्या ध्येयाप्रतीची व्यक्तीची वचनबद्धता. ठीक आहे. तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे आणि ती तुम्ही प्रास्ताविकेमध्ये थेट मांडली पाहिजे की उपरोक्त प्रकरण अभ्यासामध्ये एक म्हणजे एक आस्पिरंट म्हणून एक सनदी सेवेचा एक आकांक्षाधीन अधिकारी आकांक्षाधीन व्यक्ती म्हणून की माझ्या पुढे या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं नैतिक कर्तव्य त्याविरुद्ध स्वतःच्या ध्येयाप्रतीची असलेली वचनबद्धता यामध्ये संघर्ष आहे, नैतिक दुविधा आहे. ठीक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी प्रथमतः जखमी आई आणि बाळाला मदत करण्याला प्राधान्य देईल. हा तुम्हाला थेट स्टँड घेता आला पाहिजे, स्पष्ट शब्दांमध्ये भूमिका घेता आली पाहिजे. त्यातून तुमची सर्टिनिटी तुमच्या कृतीची खात्री दिसली पाहिजे. ठीक आहे. की अशा परिस्थितीत मी प्रथमतः जखमी आई आणि बाळाला मदत करण्याला प्राधान्य देईल. सर्वप्रथम रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांची मदत मागेन आणि रुग्णवाहिकेला बोलावण्यासाठी सांगेन. रुग्णवाहिका अँब्युलन्स तुम्ही बोलून घ्याल. त्याचवेळी मुलाखत पॅनेलला फोन करून अपघातामुळे होणाऱ्या विलंबाची कल्पना देईल आणि शक्य असल्यास मुलाखतीचा वेळ बदलून मागण्याचा प्रयत्न करेन. क्लिअर. त्यानंतर जखमींना प्राथमिक मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांच्यासोबत थांबेन. एखादा पुरावा उदाहरणार्थ अपघाताचा फोटो जपून ठेवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून नंतर मुलाखत घेणाऱ्या वरिष्ठांना परिस्थिती समजावून सांगणं मला सोपं जाईल. माझ्या मते मुलाखतीला जाण्यास उशीर झाला तरी चालेल, परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. ठीक आहे. त्या तुमच्या कृतीची कारणमीमांसा तुम्हाला करता आली पाहिजे, आर्ग्युमेंटेशन. त्यानंतर पुन्हा त्या गोष्टी की या निर्णयामागील भूमिका काय आहे, गुण आणि दोष, की या कृतीतून करुणा, सहानुभूती म्हणजेच परानुभूती, सामाजिक जबाबदारी यांसारखी मानवी मूल्य जपली जातील. एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी ही मूल्य आवश्यक आहेत. व्यक्तीचा जीव वाचवणं हे कोणत्याही परीक्षेपेक्षा महत्वाचं आहे. क्लिअर. याचे दोष मुलाखतीला वेळेवर न पोहोचल्यावर किंवा मुलाखत हुकल्यास माझ्या अनेक वर्षांची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्यावरती उपाय काय आहे की तुम्ही त्या संबंधीचा पुरावा तसा ठेवणं, युपीएससीला विनंती करणं आणि जर तुमचा युपीएससीने हक्क डावलला तर तुम्हाला न्यायालयीन मार्ग आहेच. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही करणं म्हणजे तुम्ही जी कृती निवडत आहात त्यामुळे होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी कमीत कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपाययोजना हाती घ्यायच्या. ठीक आहे. आणि त्यासाठीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मांडायच्या आहेत. तुम्ही काय कराल या संबंधीच्या गोष्टी आणि त्या संबंधीची कारणमीमांसा. क्लिअर आहे. आता अजून एक आपण केस स्टडी बघूयात. उद्याच्या लेक्चरला आपण त्या केस स्टडी संदर्भात तुम्हाला मी काही कीवर्ड्स देईल की पब्लिक स्पेअर म्हणजे आता जी आपण केस स्टडी बघितल्या की सुरेंदरच्या बाबतीत की एखादी ऍक्ट बेस्ड केस स्टडी म्हणजे पब्लिक स्पेअर सोसायटी या लेवलची केस स्टडी किंवा एखादी खासगी क्षेत्रातील म्हणजे एका कंपनीच्या पातळीवरची केस स्टडी, त्यामध्ये कोणते कीवर्ड्स लिहिणं तुम्ही गरजेचं आहे. या गोष्टींची यादी मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला देईल आणि त्यानंतर आपण पुन्हा अजून काही केस स्टडीज बघूयात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण अजून एक शॉर्ट केस स्टडी आहे ती बघा तुम्ही. याच्यामध्ये म्हणजे तेवढा क्लासिकल स्वरूपाने आपण केस स्टडी नाही म्हणू शकत की नैतिक दुविधा काय आहेत, पर्याय काय आहेत, पर्यायांचे मूल्यांकन काय आहे, तुमची कृती त्या टाईपमध्ये नाहीये.
फक्त त्यांनी तुमच्या बचावाचा क्रम विचारलेला आहे की व्यक्तींचा बचाव तुम्ही कसा कराल. ठीक आहे, याच्यामध्ये प्रश्न काय आहे तो आपण व्यवस्थित वाचूयात अगोदर. की तुम्ही एका अशा राज्याचे सनदी सेवक आहात. तुम्ही कोण आहात? सनदी सेवक. अशा राज्याचे, कशा राज्याचे? जे आपत्तीप्रवण आहे. ठीक आहे, त्या राज्यात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे रस्ते, पूल, पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. तुम्हाला खालील व्यक्तींचा बचाव करायचा आहे. हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, खालील व्यक्तींचा बचाव करायचा आहे. कोणाचा? ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला आणि बालके, गिर्यारोहक, पर्यटक, राजकारणी आणि शेजारील राज्याचे सचिव आणि कैदी. ठीक आहे, काय व्यक्ती आहेत यांचा तुम्हाला बचाव करायचा आहे. प्रश्न पुढे काय विचारलाय बघा. एक सनदी अधिकारी म्हणून तुम्ही या व्यक्तींचा बचाव करताना कोणत्या प्राधान्यक्रमानं कराल आणि का हा महत्वाचा आहे. हा जो का आहे तो महत्वाचा आहे. तुमच्या उत्तराचं जस्टिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, की आपत्ती ढगफुटी झालेली आहे, या व्यक्ती अडकून पडलेले आहेत, आता यांचा बचाव करायचा आहे. तुमच्याकडे संसाधनं मर्यादित आहेत, मग तुम्ही अगोदर कोणाला काढून द्याल, कोणाचा बचाव कराल. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, संसाधन ती यंत्रणा तुम्हाला कामाला लावायची. मग अशा वेळेस तुम्ही अगोदर ज्येष्ठ नागरिकांना वाचवाल, रुग्णांना वाचवाल, महिलांना, गिर्यारोहकांना, पर्यटकांना, राजकारण्यांना, कैद्यांना का शेजारी राज्याच्या सचिवाला. तुम्ही वाचवणार कोणाला, कोणत्या क्रमानं, अगोदर कोणाला वाचवणार, नंतर कोणाला, नंतर कोणाला, हा क्रम तुम्हाला सांगायचा आहे. आणि तो क्रम तुम्ही तसा का निवडत आहात. एखाद्याला महत्वाचं प्राधान्य देत आहात, अगोदर त्याचा बचाव करत आहात, तर तो का, आणि एखाद्याला उशिरा ठेवत आहात बचावामध्ये, तर का, हे का महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगायचंय. ते आर्ग्युमेंटेशन, त्यासाठी तुम्ही कोणती तत्व किंवा काय म्हणूया की तुम्ही कोणती तत्व, मार्गदर्शक तत्व पाळत आहात हे महत्वाचं आहे. ते तुमचं चेक होणार आहे. ठीक आहे, प्रयत्न करा तुम्ही की या व्यक्तींमध्ये बचावाचा तुमचा क्रम काय असणार आहे. तुम्ही समजा म्हटलं की मी पर्यटकांना अगोदर वाचवेन, तर का वाचवणार, हा जो काय का आहे तुमचा त्यासाठीचा युक्तिवाद तो महत्वाचा आहे. ठीक आहे, मग तुम्ही याची एक प्रायोरिटी ठरवा की कोणत्या क्रमाने तुम्ही यांना वाचवाल आणि का वाचवाल, त्यासाठीची तुमची तत्व काय आहे. क्लिअर आहे. वेळ घ्या 2-3 मिनिट आणि सगळ्यांनी अटेम्प्ट करा. तुम्ही या व्यक्तींचा बचाव करत असताना कोणती तत्व समोर ठेवणार आहात. की एखादी व्यक्ती खूपच महत्वाची आहे राज्याची, की राजकारणी आहे, म्हणजे सामान्यांपेक्षा राजकारण्याला तुम्ही जास्त महत्वाचं मानताय, त्यामुळे त्याचा तुम्ही अगोदर बचाव कराल. शेजारी राज्याचे सचिव आहेत, बाबा ती महत्वाची व्यक्ती आहे, मोठा कलेक्टर आहे, त्याला अगोदर वाचवू. नेमकं काय आहे त्यासाठीची तत्व काय असणार. का एखादा समूह खूपच जास्त असुरक्षित, जसे की वृद्ध व्यक्ती स्वतःचा बचाव नाही करू शकत, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना वाचवाल. नेमकं करणार काय. तुमची तत्व ठरवा आणि त्यानंतर तुम्ही प्राधान्यक्रम मांडा. की तुमची तत्व काय असणार आहे, प्रिन्सिपल्स त्या वाचवण्याचे लोकांना. विचार करा सगळ्यांनी, तुम्ही या व्यक्तींना वाचवणार कसं, त्यांचा क्रम काय असणार आहे. यामध्ये क्रम महत्वाचा आहे आणि त्या क्रमासाठी तुम्ही देत असलेला युक्तिवाद महत्वाचा आहे. ठीक आहे, तुमचा क्रम खालीवर होऊ शकतो, मात्र त्यासाठीचा युक्तिवाद तुम्ही काय करता हा महत्वाचा आहे, त्याला तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यासाठीची तत्व महत्वाची आहेत. अगोदर तुम्ही तत्व कोणती लक्षात घेत आहात. की एक सनदी अधिकारी म्हणून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्याचा प्राधान्यक्रम ठरवताना खालील तत्व विचारात घेईल. ठीक आहे, तुम्ही कोणत्या तत्वांना महत्व द्याल. तर ही तत्व कोणती आहेत की सर्वाधिक महत्वाचं तत्व काय असेल तुमच्यासाठी, की सर्वाधिक असुरक्षित जो समूह आहे त्याचा बचाव करण्याला मी प्राधान्य देईल.
सर्वाधिक असुरक्षित, सर्वाधिक वल्नरेबल कोण आहे, मोस्ट वल्नरेबल, की जे लोक सर्वात जास्त असुरक्षित, स्वतःचा बचाव करण्यास कमीत कमी सक्षम आहेत, त्यांना प्राधान्य देईल. त्यामध्ये कोण असतील, वृद्ध असतील, महिला असतील, बालक असतील. ठीक आहे, तुम्ही तुमचं तत्व सांगितलं की या तत्वानुसार मी जाईल प्राधान्यक्रम ठरविताना बचाव कार्यामध्ये. ठीक आहे, काही सर्वाधिक असुरक्षित कोण आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आवश्यक संसाधनांचा विचार, की प्रत्येक गटाला वाचवण्यासाठी संसाधनं किती लागतील आणि आपल्याकडे संसाधनं किती आहेत याचा विचार मी करेल. ठीक आहे, प्रत्येक गटाला वाचवण्यासाठी किती आणि कोणत्या प्रकारच्या संसाधनांची गरज आहे यांचा अंदाज घेणं. तिसरा महत्वाचा आहे की स्वतः बचाव करण्याची क्षमता कोणत्या गटाकडे आहे त्यांना मी उशिरा ठेवेल. मग की जे गिर्यारोहक आहेत ते पर्वतावरती कशाही स्वरूपाने चढत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे शारीरिक क्षमता आहे, ते अवघड कठीण परिस्थिती स्वतःला सांभाळू शकतात. मग अशा वेळेस मी त्यांना उशिरा ठेवू शकतो बचाव कार्यामध्ये, बरोबर ना, का तर त्यांचा स्वतःचा बचाव करण्याची क्षमता आहे. ठीक आहे, मग हे माझे तत्व असणार आहेत की सर्वाधिक असुरक्षिततेला मी प्राधान्य देईल, संसाधनांचा विचार करेल आणि स्वतः बचाव करण्याची क्षमता कोणाकडे आहे या गोष्टी सुद्धा मी तपासेल आणि त्यानंतर मी माझा प्राधान्यक्रम ठरवेल, त्यानुसार माझा प्राधान्यक्रम असेल. मग त्यानुसार ही जी तत्व आहेत त्यानुसारचा प्राधान्यक्रम काय आहे की सर्वाधिक अगोदर ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला आणि सॉरी ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला आणि बालके यांना प्राधान्य देईल. का? शारीरिकदृष्ट्या असुरक्षित आहेत, संवेदनशील आहेत, बरोबर, त्यांना स्वतःचा बचाव करण्याची क्षमता खूप कमी आहे, त्यांना त्वरित मदतीची गरज देखील आहे, का तर हे रुग्ण आहेत, हे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला, बालके. ठीक आहे, त्यानुसार या मूल्यानुसार या गटांना वाचवणं सर्वोच्च प्राधान्यतेचं कार्य आहे. तुम्ही तुमचं हे जे काही रिझनिंग देत आहात हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही निर्णय कोणता घेत आहात हे महत्वाचं नाहीये, मात्र त्या निर्णयामागे कारण काय देत आहात, तो निर्णय घेण्यामागचं ते महत्वाचं आहे. ठीक आहे, दुसरं, तुम्ही पर्यटकांना प्राधान्य द्याल का? पर्यटक स्थानिक परिस्थिती आणि भूभागाबद्दल अनभिज्ञ आहेत, ते नवीन ठिकाणी पर्यटनासाठी आलेले आहेत, त्यांना माहित नाही तिथल्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, अशा वेळेस ते वल्नरेबल आहेत, असुरक्षित आहेत, त्यांना प्राधान्य देणं. त्यांच्याकडे आपत्कालीन परिस्थिती टिकून राहण्याचं कौशल्य किंवा साधनं नसण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे असुरक्षित गटानंतर त्यांना वाचवणं हे महत्वाचं आहे. क्लिअर? त्यानंतर गिर्यारोहक, की त्यानंतर गिर्यारोहकांना प्राधान्य देण्यात येईल. का? तर ते प्रशिक्षित असतात, त्यांच्याकडे कठीण परिस्थितीत टिकून राहण्याचे कौशल्य आहे, साधनं आहेत, ते शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत. ठीक आहे, या गोष्टी. त्यानंतर पुढे राजकारणी, प्रादेशिक अध्यक्ष, सचिव या व्यक्ती, का ही पद महत्वाची असली तरी या व्यक्ती सामान्यतः शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नसेल तोपर्यंत गिर्यारोहकांच्या प्राधान्यक्रमानुसार, त्यांना इजा झालेली नाहीये, त्यांना इजा झालेली असेल तर अगोदर आपण त्यांचा बचाव करू. ठीक आहे, पदाचा मान महत्वाचा आहे, मात्र जीव वाचवताना मानवी असुरक्षिततेला अधिक महत्व दिलं जाईल. या गोष्टी तुम्हाला स्पष्टरित्या मांडता आल्या पाहिजेत. ठीक आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर शेवटचा, तुम्ही कैद्यांचा विचार करू शकता, की कैदी आहेत म्हणून नव्हे, तुम्ही इथं मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन नाहीच करत, पण कैदी आहेत म्हणजे तुरुंग. तुरुंग ही सरकारी इमारत असणार आहे, बरोबर, सरकारी इमारतीची बांधणी करत असताना अशाच ठिकाणी करेल की जी काय म्हणूयात की थोडं डिझास्टर प्रोनचा विचार त्या दृष्टीने केलेला असेल, की भूकंप प्रवण म्हणा किंवा डगफुटी प्रवण असं असणार नाही ते क्षेत्र, या दृष्टीने ते रिझिलियंट असेल अशाच ठिकाणी. त्यामुळे कायद्यांचा विचार आपण थोडासा मागे ठेवू शकतो, त्या गोष्टी जर सरकारनं तुरुंगाची बांधणी करताना लक्षात घेतलेल्या असतील तर. ठीक आहे, मात्र इथे थोडं रिझनिंग थोडं वेगळं दिलेलं आहे, की त्यांच्यामुळे इतर नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, विशेष खबरदारी घ्यावी लागेल, त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शेवटच्या प्राधान्यक्रमावर ठेवलं जाईल. ठीक आहे, किंवा दुसरी रिझनिंग, की सरकारची इमारत आहे, सरकारनं ह्या आपत्तींचा विचार ऑलरेडी केलेला असतो बांधकाम करत असताना, त्यामुळे ती सेफ इमारत असणार आहे, त्यामुळे आपण त्या कायद्यांचा थोडा उशिराने विचार करू शकतो. क्लिअर आहे? म्हणजे तुम्ही जो काही हा प्राधान्यक्रम ठरवत आहात, हा प्राधान्यक्रम ठरवत असताना तुम्ही कोणत्या तत्वांना महत्व देत आहात, ती तत्व महत्वाची आहेत. ही जी काही तत्व आपण बघितली ती तत्व महत्वाची आहेत. या सगळ्या गोष्टी मी नोट्स मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या कराल आणि तुम्हाला केस स्टडीचा एक वरून एक अंदाज आला असेल. सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या वाचा, जर काही अडचण आली असेल तर मला विचारा. ठीक आहे, बाकी केस स्टडीज वगैरे आपण पुढल्या लेक्चरला बघूयात. ठीक आहे, थांबूयात आजच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.